कारण प्रत्येक मूल जन्माला येताना स्वतःचे स्वभाव, गुणविशेष, स्वतःची एक ओळख घेऊन जन्माला येत असतो आणि ते घेऊनच तो वाढत असतो. म्हणजे आपण लालित्यपूर्ण भाषेत असं कितीही म्हटलं की मुलं ही मातीचे गोळे असतात आणि त्यांना आपण जसा आकार देऊ तशी ती वाढतात आणि तशी ती बनतात. तर आताचं आधुनिक शास्त्र असं सांगतं की असे ते मातीचे गोळे वगैरे काही नसतात. ते स्वतःचा स्वभाव घेऊन जन्माला येतात, स्वतःचा टेम्परामेंट घेऊन जन्माला येतात आणि त्या सगळ्या टेम्परामेंटसह, स्वभावासह आपल्याला त्यांना वाढवायचं असतं, समजून घ्यायचं असतं, दिशा पण दाखवायची असते. त्यामुळे पालक होणं म्हणजे आपल्याकडे असं गमतीने म्हटलं जातं की लग्न झालं की मुलं होतात, पण पालक होणं हे त्याच्या खूप पलीकडे आहे आणि ती निरंतर चालणारी प्रोसेस आहे. म्हणजे एकदा तुमचं मूल ॲडल्ट झालं, 17-18 वर्षाचं झालं की पालक म्हणून तुमची जबाबदारी जरी संपत असली तरी पालकत्वाचे जे पैलू असतात ते आपल्या डोक्यातून कधीही जात नाही. हे आपल्या घरातल्या आजी आजोबा आई वडील यांच्या सगळ्यांच्या वर्तनातून आपण नेहमी बघत असतो की मूल कितीही मोठं झालं तरी आईसाठी ते लहानच असतं किंवा आजीसाठी ते हातावरचा फोडच असतो. त्यामुळे पालक म्हणून आपली जी भूमिका असते ती कधीही संपत नाही, ती सतत बदलत जाणारी असते आणि काळानुरूप आपल्याला अनेक कौशल्य आत्मसात करावी लागतात. आपल्याकडे असंही अनेकदा म्हटलं जातं की आपण जेव्हा पालक होतो तेव्हा आपल्याला नव्यानं काही शिकण्याची गरज नसते. म्हणजे एखादा स्त्री किंवा पुरुष पालक झाला म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांनी ऑलरेडी केलेल्या आहेत आणि बरेच पावसाळे बघितलेले आहेत आणि बरंच त्याच्या एकूण मॅच्युरिटी लेवल त्याच्याकडे आहे आणि त्याला आता नवीन काही शिकण्याची गरज नाही, तो निभावून देईल सगळं. पण मला असं वाटतं की पालकत्व ही खूप मोठी जबाबदारी असते आणि त्याच्यासाठी सतत नवीन कौशल्य शिकत राहणं ही आपली सगळ्यांची गरज पण असते आणि जबाबदारी पण असते. कारण ज्या काळामध्ये आपण वाढलेलो असतो त्या काळामध्ये आपली मुलं वाढत नाहीये. आपण जेव्हा वाढलो तेव्हा स्मार्टफोन्स नव्हते, इंटरनेट नव्हतं, केबल टीव्ही होता जेमतेम, घराच्या बाहेर अंगणं होती, सहज संध्याकाळी कुठेही भटकायला जाण्याच्या सोयी होत्या. आजच्या मुलांच्या हातात अनेक वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांच्या हातात मोबाईल आहे, त्यांच्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रीन्स आहेत, त्याच्यात अनेक आकर्षक गोष्टी आहेत. आपल्याला जे एक्सपोजर होतं त्याच्या कैक पटीने जास्त एक्सपोजर ह्या मुलांना आहे. त्यामुळे ह्यांच्या जगण्याचे जे संदर्भ आहेत ते आपल्या जगण्यापेक्षा खूप वेगळे आहेत. त्यामुळे सतत आमच्या वेळी काय होतं आणि आता काय आहे असा विचार करण्यापेक्षा आता काय आहे आणि त्याला आपण कसे सामोरे जाऊ शकतो, ते आपण कसं समजून घेऊ शकतो आणि आपल्या मुलांना मोठं कसं करू शकतो याचा विचार केला तर आपल्या मनातले अडथळे कमी होतात. नाहीतर आपण पालक अनेकदा माझ्या वेळी असं नव्हतं आणि आता बघा हे असं आहे ह्या ट्रॅकमध्ये जर अडकलो तर आत्ताच्या घडीचे जे चॅलेंजेस आहेत, आत्ताच्या घडीची जी आव्हानं आहेत की जी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत ती झेलणं, पेलणं आणि त्याची उत्तरं शोधणं या सगळ्या गोष्टी अतिशय किचकट होऊ शकतात. इथे मला आवर्जून एक गोष्ट अजून सांगावीशी वाटते जी मी माझ्या बहुतेक सगळ्या वर्कशॉप्समध्ये पेरेंट्ससाठीच्या घेताना सांगते. ती म्हणजे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की पालक म्हणून तुमचं वय तेवढंच आहे जेवढं तुमच्या मुलाचं वय आहे. तुम्ही 40 वर्षाचे असाल आणि तुमचं मूल 5 वर्षाचं आहे तर तुमचं पालक म्हणून वय 40 नाही, तुमचं पालक म्हणून वय 5 आहे. कारण तुमचं मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही पालक होता, त्याच्या आधी तुम्ही पालक नसता. त्यामुळे तुमचं पालकत्वाचं जे वय आहे ते तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या वयाच्या एवढंच असतं. त्यामुळे पालक म्हणून आपणही बाल्यावस्थेतून जात असतो, टीनेजमधून जात असतो आणि प्रौढ होत असतो. याचाच अर्थ पालक म्हणून आपणही सतत काही ना काहीतरी शिकत असतो आणि स्वतःमध्ये बदल घडवत असतो. अनेकदा हे बदल आपल्या नकळत घडतात. आपण काय असं चला आता माझं मूल 3 वर्षाचं आहे म्हणजे मी 3 वर्षाचा पालक आहे असा काही आपण विचार करत नाही. पण आपल्या मनामध्ये कुठेतरी आपण सतत ट्रायल एरर, हे शिका, नाही जमत आहे का हे करून बघा, नाही जमत आहे का ते करून बघा, ह्या गोष्टी आपण करत असतो आणि ह्या प्रोसेसमधनं आपण जात असतो. ह्याच सगळ्या प्रोसेसकडे थोडंसं जर डोळसपणे बघितलं आपण तर आपल्या नॉर्मल जगण्यातले जे अडचणीचे मुद्दे आहेत,
जे प्रश्न आहेत ते आपल्याला सहज सोडवता येऊ शकतात. त्याच्यासाठी आज मी 10 मुद्द्यांवरती प्रामुख्याने बोलणार आहे. कारण विषय खरं तर खूप मोठा आहे आणि खूप टप्प्यांमध्ये बोलता येऊ शकतो. पण त्याच्यातले मी काही 10 कॉमन मुद्दे काढले आहेत की जे सगळ्यांसाठी लागू होतात आणि आत्ताच्या घडीला जी चॅलेंजेस आपल्यासमोर आहेत पालक म्हणून, ती बघता ह्या 10 मुद्द्यांचा आपण सगळ्यांनी खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे निरीक्षणाचा. आपलं मूल वाढत असताना आपण त्याच्या वाढीचं निरीक्षण करतो का? निरीक्षण करतो म्हणजे काय? तर सतत त्याच्याकडे झापडं लावून बघायचं की आता ह्यानी काय केलं, आता ह्यानी काय केलं, असं नाही. पण मुलं बारीक सारीक गोष्टींची सिग्नलिंग्स देत असतात. म्हणजे लहान मुलं असतं, समजा त्याच्याबरोबर काही चुकीचं घडत असेल तर ते त्याच्या बॉडी लँग्वेजमधनं, त्याच्या बोलण्यातून, त्याच्या रोजच्या रुटीनमधून बारीक सारीक सिग्नल्स पालकांना देत असतं. अनेकदा मुलांना स्पष्टपणे बोलता येत नाही. जसं आपण एकमेकांशी स्पष्टपणे बोलू शकतो आणि सांगू शकतो की मला हे आवडलंय, मला हे आवडलेलं नाहीये, तू असं करू नकोस. हे जितकं आपण ठळकपणे आणि स्पष्टपणे सांगतो तितकं अनेकदा लहान मुलांना सांगता येत नाही. आणि मग ते वेगवेगळ्या मार्गाने आई बाबांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. मग ते रडत असतात, ते काही वेळेला त्यांची भूक जाते, काही वेळेला ते कुरकुरतात, काही वेळेला अवेळी त्यांना रात्री जाग येते, गादीत शू होते, अशा अनेक गोष्टी होतात. ह्या गोष्टी सगळ्या काही वेळेला सिग्नल्स असू शकतात त्यांच्याबरोबर घडणाऱ्या घटनांचे. त्यामुळे आपण, मग ते अगदी लहान मुलं असो किंवा इव्हन टीनेजर असो, कालपर्यंत छान मजेत वागणारं आपलं टीनेजर मूल अचानक गप्प गप्प राहायला लागतं, काही बोलेन असं होतं किंवा चिडचिड होतं, काही सांगायला लागलं की बसकन अंगावर येतं, ओरडाआरडा करायला लागतं. हे जे बदल होत असतात, हे बदल नोंदवणं, याचं निरीक्षण करणं, याच्यावर नजर असणं हे फार गरजेचं असतं. कारण ज्या मुलांना स्पष्टपणे त्यांच्याबरोबर काय घडतं आहे ते सांगता येत नाही, त्या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्या मुलांपर्यंत संवाद साधण्यासाठी, त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी हे सगळे जे सिग्नल्स असतात, हे सिग्नल्स आपल्याला उपयोगी पडू शकतात. मग आपण त्यांच्या शिक्षकांशी बोलू शकतो, त्यांच्या पियर्सशी बोलू शकतो, त्यांच्या बरोबरच्या मित्रमैत्रिणींच्या पालकांशी बोलू शकतो की नेमकं काही घडतंय का शाळेमध्ये किंवा कॉलनीमध्ये किंवा घरामध्ये, की ज्याच्यामुळे हा डिस्टर्ब आहे किंवा डिस्टर्ब झालेली आहे, जे काही असेल ते. पण हे जर आपल्याला कळलंच नाही, हे सिग्नल्स जर आपल्याला समजलेच नाही मुलांचे, तर पुढे संवादाच्या शक्यता संपतात आणि मुलांचे प्रश्न सुटत नाहीत. कारण अल्टिमेटली पालक असू दे, शिक्षक असू दे, शाळा असू दे, संस्था असू दे, ही सगळी जी इकोसिस्टीम आहे, ही सगळी जी परिसंस्था आहे, ही परिसंस्था एकाच उद्देशाने काम करत असते, ते म्हणजे मुलांना समजून घेणं, मुलांचे प्रश्न सोपे करणं आणि पालक मुलं ह्यांच्यामध्ये चांगला संवाद निर्माण करणं. त्याची पहिली जी टप्पा आहे किंवा पायरी आहे ती निरीक्षणातून सुरू होते. त्यामुळे ह्याच्या पुढे तुम्ही जर हे करत असाल निरीक्षण तर उत्तम आहे, नसेल करत किंवा लक्षात आलं नसेल तर आवर्जून तुमच्या मुलांचं निरीक्षण करा. कारण आपल्या मुलांचं वर्तणुकीचा पॅटर्न आपल्याला माहिती असतो, ते कशा पद्धतीने वागतात, बोलतात, वर्तन करतात, कधी त्यांना काय करावंसं वाटतं, कधी ते भांडतात, कधी प्रेमाने वागतात, हे आपल्या प्रत्येक आईवडिलांना हे माहिती असतं. त्याच्यात जर ठळक बदल दिसायला लागले तर याचा अर्थ काहीतरी कुठेतरी बिनस्त आहे किंवा काहीतरी कुठेतरी त्याला सांगायचं आहे काहीतरी, जो ते सांगू शकत नाही. अशा वेळेला आपण तो संवाद पुढाकार घेऊन करू शकतो आणि मुलांशी बोलू शकतो, जेणेकरून त्यांच्या मनावरचा ताण हलका होऊ शकेल. इथे अजून एक गोष्ट आवर्जून सांगते मी तुम्हाला. अनेकांना असं वाटतं की ताण हा विषय फक्त मोठ्यांच्या जगाचा आहे, तर असं अजिबात नाही. लहान मुलांवरती पण ताण असतो, लहान मुलं पण ताणातून जातात. स्ट्रेस हा विषय लहान मुलांच्या जगाचा पण आहे जितका तो मोठ्यांच्या जगाचा आहे. आणि सुदैवानी म्हणा, दुर्दैवानी म्हणा किंवा कशाने काहीही म्हणा, पण हे ताणाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण जसं वाढतं आहे तसं त्याच्याबद्दलचा अवेअरनेस पण वाढतो आहे. म्हणजे लहान मुलांच्या बद्दलचा ताण जो आहे तो विषय विविध अंगाने आता बोलला जातो, ही चांगली गोष्ट आहे एकीकडे. पण दुसरीकडे हातात आलेल्या मोबाईलमुळे अनेक प्रकारचे ताण मुलांच्या वरती येताना आत्ता दिसायला लागलेले आहेत. मग ते व्हॉट्सअप बुलिंग असू दे, म्हणजे व्हॉट्सअपमध्ये जे ग्रुप्स मुलं बनवतात त्याच्यामध्ये चिडवा चिडवी, भांडणं, मारामाऱ्या ह्याच्या काही होतात,
त्याचा एक ताण मुलांच्या वरती असतो. ऑनलाईन शाळा असते, ऑनलाईन ग्रुप्स मुलांनी केलेले असतात, त्याच्यामध्ये चाललेल्या गोष्टी, त्याचा ताण मुलांवरती असतो. अनेक प्रकारचा ताण मुलांच्या आयुष्यामध्ये असू शकतो आणि तो त्यांना हाताळता येत नाही, येऊ शकत नाही, कारण त्यांचं वय ते ताण हाताळण्यासाठीचं नसतं. अशा वेळी आपली भूमिका तिथे महत्वाची असते. जर आपल्याला लक्षात आलं की माझं मूल एखाद्या ताणातून जात आहे, तर ते नाकारू नका. आमच्याकडे अनेक पालक असे येतात की जे हे मान्यच करायला तयार नसतात की त्यांचं मूल ताणातून जात आहे. कारण दुर्दैवाने ताण ही मोठ्यांच्या जगाची गोष्ट आहे असं आपल्याकडे बिंबवलं गेलेलं आहे. पण तसं नाहीये. ताण ही लहान मुलांच्या जगाची पण गोष्ट असते आणि तसं जर तुमच्या लक्षात आलं तर ताबडतोब मदत घ्या. मग ती शिक्षकांची असेल, काउन्सिलर्सची असेल, तुमच्या मित्रमैत्रिणींची असेल, कोणाची असेल. पण त्या मुलाचा ताण हलका कसा होईल याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याच्यातला महत्वाचा मुद्दा हा निरीक्षण असतो. कारण निरीक्षणातच या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. त्याच्या पाठोपाठचा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे संवादाचा. आपल्याकडे ना खूप गंमत असते बरं का. मूल जेव्हा टीनेजर व्हायला लागतं म्हणजे सरळ 8वीत जातं तेव्हा अचानक मुलांशी संवाद साधा असा एक विषय सुरू होतो. कारण का तर शारीरिक, मानसिक, भावनिक असे अनेक बदल त्या वयामध्ये मुला-मुलींमध्ये होत असतात. आणि मग वाकडं पाऊल पडू नये पासून अनेक गोष्टींसाठी त्या मुलांशी संवाद साधा अशी एक सर्वसाधारण प्रक्रिया आपल्याकडे राबवली जाते. पण संवाद ही अचानक घडणारी गोष्ट नाही हे लक्षात घ्या. संवाद कधीही अचानक सुरू होत नाही आणि अचानक बंद होत नाही. संवाद ही प्रदीर्घ काळ चालणारी आणि त्याच्यासाठी मानसिक भावनिक इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक पालक म्हणून आपल्याला करावी लागते. मग ते मूल अगदी जन्माला आल्यापासून ती संवादाची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. ती वेगवेगळ्या टप्प्यावरती चालू राहिली पाहिजे. मला अनेकदा असे अनेक पालक भेटतात की ज्यांना संवाद साधायचा असतो त्यांच्या मुलांशी, त्यांना बोलायचं असतं, गप्पा मारायच्या असतात, मुलांचे प्रश्न समजून घ्यायचे असतात. पण हे सगळं कसं करायचं हेच त्यांना समजत नाही. अनेक पालक, अनेक आया मला अशा भेटलेल्या आहेत की ज्या म्हणतात की आम्हाला आमचं प्रेम पुरेसं व्यक्त करता येत नाही. अनेक बाबा लोक असं म्हणतात की आम्हाला म्हणायचं असतं हे सगळं पण आम्हाला म्हणता येत नाही. एकदा आपण स्वतःकडे थोडंसं तटस्थपणे बघायला पाहिजे की आपल्याला संवाद का साधता येत नाही. काही वेळेला आपल्याशी कोणी इफेक्टिव्ह संवाद साधलेला नसेल तर आपल्याला संवाद साधताना अडथळे येऊ शकतात. अनेकदा अनेकांच्या मनात अशा संकल्पना असतात की मुलांशी सगळं बोलायचं ही जबाबदारी आईची आहे आणि बाबांनी त्यात काही पडण्याचं कारण नाही. त्याच्यामुळेही अनेकदा संवाद साधता येत नाही. अनेकदा मुलांशी काय सारखं बोलायचं, वाढतात ती आपली असं पण असतं. त्याच्यामुळे संवाद साधता येत नाही. मुलांना सगळं कळतं त्यांच्या मित्रमैत्रिणींकडून, वेगळं काय बोलायचं आपण असं वाटतं म्हणून संवाद साधता येत नाही. अनेक कारणं असतात संवाद न साधण्याची किंवा साधता न येण्याची. पण मला असं वाटतं की ही बाह्य कारणं जरी खरी असली की मुलांना बाहेरच्या जगातून अनेक गोष्टी आणि आता तर अनेकच गोष्टी समजतात. म्हणजे आपल्याला जेवढ्या माहिती नसतील त्याच्या दसपट गोष्टी मुलांना बाहेरच्या जगातून माहिती असतात. पण तरी सुद्धा आईबाबांचा विश्वास, आईबाबांच्या बरोबरचा ट्रस्ट, त्यांच्याबरोबर बोलण्यातनं येणारं एक स्थैर्य, एक मानसिक समाधान, माझ्याबरोबर माझे आईबाबा आहेत, ते माझ्या पाठीशी आहेत, काहीही प्रसंग आला तरी ते तिथे आहेत, ही भावना, या सगळ्या गोष्टी मुलांसाठी खूप महत्त्वाच्या असतात. आपल्या आईबाबांचा आपल्यावर विश्वास नाही अशी बारीकशी पुसटशी जरी शंका मुलांच्या मनात निर्माण झाली तरी त्याचा ताणामध्ये परिवर्तन खूप पटकन होतं. किंवा आईबाबांना मी हे सांगतोय पण त्यांना हे पटतच नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या छोट्या छोट्या गोष्टींचे मोठे मोठे डोंगर तयार होतात आणि ते मुलांच्या नकळत तयार होतात. म्हणजे मुलं काय मुद्दामून करतात अशाचा भाग नाहीये, पण त्यांचं वय असं असतं की हे सगळं असं सुटं सुटं समजून घेण्याची क्षमता त्यांच्या मनात आणि मेंदूत दोन्हीमध्ये नसते. त्याच्यामुळे अनेकदा त्यांना जे पाहिजे आहे, त्यांना जे म्हणायचं आहे ते पालकांना कळत नाही, पालकांना काय म्हणायचंय ते मुलांना कळत नाही आणि मग त्याला आपण असं म्हणतो की त्यांच्या घरामध्ये जनरेशन गॅप आहे. ऍक्च्युली जनरेशन गॅप असं काहीही नसतं. पालकांनी 4 पावलं पुढे येणं ही बेसिक गरज असते. मुलं 4 पावलं पटकन पुढे येणार नाहीत हे गृहीत धरा.
त्यांचं वय, त्यांचं टेम्परामेंट, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, त्यांच्याकडे असणारी साधनं, त्यांना असणारं एक्सपोजर, या सगळ्यामध्ये ते कदाचित 4 पावलं पुढे येणार नाहीत, बहुतेक वेळा येतच नाहीत. पालक म्हणून संवादाची प्रक्रिया सुरू करणं ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. कारण म्हणजे हा वाद खूप युनिक आहे, जो सध्या तुम्हाला कदाचित माहिती असेल की सर्वत्र ऐकायला येतो की कोणीही मूल पालकांकडे नंबर लावत नाही की मला जन्माला घाला. मूल जन्माला घालणं ही स्त्री पुरुषांची, कपल्सची, पालकांची भावनिक, कौटुंबिक, मानसिक, सामाजिक गरज असते आणि मुलं म्हणून आपण जन्माला घालतो. म्हणजे हे खूप अतिशय कोरडं वाक्य वाटेल आणि अतिशय त्रासदायक वाक्य वाटेल, पण हे सत्य आहे. आणि हे जर सत्य असेल, हे जर बॉटम लाईन सत्य असेल, अंतिम सत्य ज्याला म्हणतात तसं असेल, तर मुलांशी संवाद साधणं, मुलांना समजून घेणं, त्यांना योग्य मार्ग काय आणि अयोग्य मार्ग काय ह्याचा अंदाज देणं ही सर्वस्वी जबाबदारी आपली आहे पालक म्हणून. ती आपण मुलांवर टाकू शकत नाही की मी तुला 1000 वेळा सांगितलं तुला समजत नाही, तुझं तू बघ, असं आपण एका विशिष्ट वयापर्यंत मुलांना म्हणू शकत नाही, कारण ही जबाबदारी आपलीच आहे. त्यामुळे संवादाची प्रक्रिया कशी सुरू करायची, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही सुरू करू शकता. मुलांना आवडणारे खाद्यपदार्थ असेल, मुलांना आवडणारं कार्टून असेल, मुलांना आवडणारा एखादा खेळ असेल, मैदानी खेळ असेल, टेकडीवर फिरायला जायला आवडत असेल, विहिरीवर जायला आवडत असेल, तळ्याकाठी जायला आवडत असेल, काहीही जे मुलांना आवडतं ती गोष्ट त्यांच्याबरोबर करणं, ह्याच्यातून संवादाची पहिली पायरी तयार होते आणि संवादाची साखळी आपोआप त्याच्यातनं डेव्हलप होत जाते. कारण आपण अनेकदा पालक आपल्याला जे पाहिजे ते करत असतो आणि त्याच्यात आपण मुलांना सामावून घेत असतो. म्हणजे मी अमुक करते, आता तू त्याच्यातच माझ्याबरोबर चल किंवा माझ्याबरोबर अस, अशा पद्धतीने आपण अनेकदा इंटरॅक्शन करत असतो आपल्याही नकळत. पण तेच इंटरॅक्शन, तेच संवाद किंवा तीच क्रिया आपण उलट करू शकतो का? म्हणजे मुलांना काय आवडतंय, मुलांना काय हवंय ते करायचं आणि त्याच्यात आपण सहभागी व्हायचं, रादर दॅन आपण जे काय करतोय त्याच्यात मुलांना ओढण्यापेक्षा मुलं जे काय करत असतील त्याच्यात आपण सहभागी होणं. म्हणजे आम्ही जेव्हा सायबरमध्ये काम करतो तेव्हा अनेक पालक असं म्हणतात की आम्हाला कळत नाही ते काय करता आहेत ऑनलाईन आणि समजत नसतं की त्यांचं काय चालू आहे, सारखं त्या फोनमध्ये काय असतं एवढं. तर मी अनेकदा पालकांना असं सांगते की बसा ना मग त्यांच्या शेजारी, बघा डोकवून काय करतात ते, विचारा त्यांना की मलाही शिकव, मलाही सांग. एखादा गेम जर मुलं खेळत असतील तर ते काय रे तू किती गेमिंग करतोयस म्हणून आरडाओरडा करण्यापेक्षा त्याच्या शेजारी बसा, विचारा त्याला की हा काय गेम खेळतोयस तू, मलाही सांग, कसा असतो, कोण कोण खेळतं. याच्याने काय होतं, मुलांना इन्क्लूड केलं, म्हणजे मुलांच्या जगात तुम्ही आलात ही भावना मुलांमध्ये निर्माण होते आणि आईबाबांना माझ्या जगामध्ये इंटरेस्ट आहे, माझ्या जगात जे काही चालू आहे ते आईबाबांना समजून घ्यायचं आहे, ही भावना मुलांसाठी लाख मोलाची असते. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते तुम्हाला. एकदा मुलांना हे लक्षात आलं की आईबाबांना माझ्या जगामध्ये इंटरेस्ट आहे, ते माझ्याकडनं शिकतात, ते माझ्याकडनं समजून घेतात, ते मला विचारतात की तू हे केलंस म्हणजे काय केलंस, की मुलांना एकदम असं भारी वाटतं, छान वाटतं, आनंद होतो त्यांना. आणि मग असं भारी वाटणं जे असतं, छान वाटणं जे असतं मुलांसाठी, ते मुलांसाठी ताण हलका करण्याचं एक खूप मोठं माध्यम असतं आणि ज्याच्यातनं संवादाची प्रक्रिया सुद्धा अतिशय सहजपणे सुरू होऊ शकते. नाही त्याच्यासाठी काही वेगळे एफर्ट्स तुम्हाला घ्यावे लागत नाहीत किंवा फार काही खर्च करावा लागत नाही, काही करायला लागत नाही. जे मुलांना आवडतं ते करा आणि त्याच्यात सहभागी व्हा. इतकी साधी सोपी गोष्ट असते की ज्याने आपण एक चांगला संवाद मुलांबरोबर सुरू करू शकतो. तुम्ही पत्ते खेळू शकता, कॅरम खेळू शकता, क्रिकेट खेळू शकता, काहीही जे मुलांना आवडतं ते. आणि एकदा हे सुरू झालं की त्याच्यात सातत्य मात्र राखलं गेलं पाहिजे. कारण अनेकदा असं होतं की आपण सुरुवात करतो खूप जोमामध्ये, 2-4 दिवस खूप उत्साहात असतात आणि मग नंतर आता मला काम आहे, आता मला अमुक आहे, आता मला ढमुक आहे, आता मला वेळ नाहीये, तुझं तू कर, किंवा मी नुसतीच बसते शेजारी पण माझं माझं चालू आहे, मला व्हॉट्सअपवरती मेसेज येते त्याची उत्तर द्यायचे, अनंत गोष्टी, आणि मग ह्या गोष्टी मागे पडतात. सो असं होता कामा नये, त्याच्यात सातत्य राहणं खूप गरजेचं आहे. कारण संवाद ही मुळात सातत्यपूर्ण गोष्ट आहे, ती
ती कधीही अशी अचानक सुरू आपण करू शकत नाही. म्हणजे तुम्ही आधी कधीही संवाद मुलांशी फार साधलेला नाही आणि अचानक 8वी-9वीत तुम्ही त्यांच्याशी बोलायला लागला तर त्यांना आवड होतं. त्यांना असं वाटतं की आता का नाही बाबा बोलायला आले, तुम्ही नका आमची बोलू, माझं चाललंय ते बरं चाललंय. ही रिॲक्शन काय येते, कारण मुलांना त्याची सवय नसते. आणि मग अचानक काहीतरी आता संवाद करूया ह्या मोडवरतीच आई बाबा गेले तर ते सगळ्यांसाठी ऑकवर्ड पोझिशन तयार करणारं होऊ शकतं. त्याच्यामुळे संवाद ही प्रक्रिया जितकी लवकर सुरू करता येईल तुम्हाला तितकी लवकर सुरू करा आणि जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये भावनिक गुंतवणूक करा, इन्व्हॉल्व्ह व्हा. मानसिक पातळीवरती तुम्ही मुलांबरोबर आहात हे मुलांना समजू दे, कारण त्याची खूप आवश्यकता असते. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे वेळ, जो आपल्याकडे म्हटलं तर खूप असतो आणि अजिबात नसतो. दोन डोकं असतात बहुतेक पालकांची. काही वेळेला वेळ असतो असं आपल्याला वाटत असतं आणि काही वेळेला अजिबात वेळ नाही, ह्या टप्प्यामध्ये आपण गेलेलो असतो. मुलांसाठी वेळ हा घटक खूप महत्वाचा असतो. जितका संवाद महत्वाचा तितकी वेळ महत्वाची. एखाद्या वेळेला असं होतं की मूल काहीतरी खूप उत्साहाने सांगत असतं तुम्हाला आणि तुमचं लक्ष नसतं. तुम्ही जाणीवपूर्वक करता असं नाही, माझ्याकडनं पण अनेकदा असं होतं की मुलगी माझी काहीतरी सांगत असते आणि मी काहीतरी वेगळंच करत असते आणि माझं लक्ष नसतं. तिला खूप वाईट वाटतं, ती खूप अपसेट होते की आई तुझ्याशी काहीतरी बोलते आणि तू काय तुझं चाललंय. मुलांसाठी ते जेव्हा आपल्याशी काही बोलत असतात तेव्हा आपलं पूर्ण लक्ष त्यांच्याकडे असणं ही त्यांची त्या वयाची गरज असते. आणि लक्ष असणं म्हणजे मी मुलगी माझ्याशी बोलतेय आणि मी तिच्याकडे चेहरा केलाय आणि मी व्हॉट्सअपवर बघते असं लक्ष नाही. हे लक्ष असणं हे डेंजरस आहे. लक्ष असणं म्हणजे पूर्ण अटेन्शन तिच्याकडे बघणं. अनेकदा मी असेही पालक बघितलेले आहेत की जे म्हणजे तिथे असतात, फिजिकली प्रेझेंट असतात, बोलत असतात, पण त्यांचं लक्ष नसतं. ते हो करत असतात आणि नंतर अर्ध्या एक तासाने जर त्यांना आपण विचारलं की काय तुमच्यात बोलणं झालं तर त्यांना डिटेल्स सांगता येत नाहीत, तपशील सांगता येत नाहीत, कारण त्यांचं पूर्ण लक्ष मुलांच्या बोलण्याकडे अनेकदा नसतं. ते फिजिकली फक्त प्रेझेंट असतात. तर अशा पद्धतीचा संवाद आपल्याला नको आहे. संवाद हा पूर्ण अटेन्शनचा पाहिजे, पूर्ण लक्ष त्या मूल काय बोलतं आहे. कारण मी सगळ्यात सुरुवातीला जे म्हणलं की ते निरीक्षण, जर आपलं पूर्ण अटेन्शन मूल काय बोलतं आहे याच्याकडे असेल तर आपल्याला वेगळी निरीक्षणं करण्याची गरजच पडत नाही. आपल्याला इमिजिएटली कळतं की काय चालू आहे आणि कुठे काही गडबड झाली का, किंवा काय छान घडतंय का, काय मस्त एखादे एक्सप्रेशन मूल आपल्याशी शेअर करतं, काहीतरी छान एकदम भन्नाट गोष्ट शेअर करतं. तो आनंद त्याला आपल्याशी वाटून घ्यायचा असतो, पण त्याच्यासाठी आपल्याकडे वेळ हवा. मूल वेळ मागत नाही. मूल असं येऊन म्हणत नाही की आई बाबा माझ्याशी बोला. आपल्याला जाणीवपूर्वक त्यांच्यासाठी वेळ काढून त्यांना ते अटेन्शन द्यावं लागतं, ती त्यांची गरज असते हे समजून घ्या. अनेकदा अनेक घरांमधून जिथे ज्येष्ठ नागरिक आहेत, म्हणजे आजी आजोबा असतात, पणजी असते किंवा अजून अशा पद्धतीचे वयस्कर मंडळी असतात, तिथे असाही एक समज असतो की ते आजीची छान आहे तिचं गुळपीठ, त्यामुळे ते आजीला सांगते सगळं. हे चांगलंच आहे. आजीला सांगते, आजोबांना सांगते, पणजीला सांगते किंवा अजून घरातल्या ज्येष्ठांना सांगते, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पण तिला सांगते म्हणून आई बाबा म्हणून आमच्याशी ती बोलली नाही तरी चालेल किंवा बोलला नाही तरी चालेल असं मात्र होता कामा नये. कारण आई बाबा म्हणून काही गोष्टी ह्या कदाचित तिला तिच्या आजीशी किंवा इतर कोणाशी बोलता येणार नाहीत, तिला किंवा त्याला. ज्या आईबाबांशी बोलाव्यात असं त्याला वाटू शकतं. त्यामुळे घरातल्या इतर कोणाशीही, म्हणजे अगदी काका काकू, मामा मामी, कोणाशीही खूप छान संवाद असला तरी पालक म्हणून आपल्याशी मुलांचा संवाद चांगला असणं ही आजच्या काळाची गरज आहे. कारण आपली मुलं खूप वेगवेगळ्या स्तरांवरती एक्सपोज्ड आहेत, त्यांच्या आयुष्यात खूप वेगवेगळ्या गोष्टी सातत्याने चालू असतात आणि आपल्याला जर त्याचा गंध नसेल तर अचानक काहीतरी मेजर घडलं कीच आपल्या अंगावरती येऊन पडतं आणि मग आपल्याला समजत नाही की ह्या सिच्युएशनमध्ये आपण काय करायला पाहिजे. गोंधळ उडतो. तो गोंधळ उडू नये याच्यासाठी जो आपण वेळ देतो त्या वेळामध्ये चांगला संवाद, उत्तम निरीक्षण आणि पूर्ण अटेन्शन त्या मुलांना हे द्यायला आपण शिकलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जर तसा वेळ आपल्याकडे नसेल तर तो वेळ कसा काढता येईल. जर व्यवधानं आपल्यामध्ये खूप जास्ती असतील तर ती सगळी व्यवधानं सांभाळून सुद्धा आपण मुलांना अटेन्शन, मुलांकडे लक्ष कसं देऊ शकतो ह्याचा विचार आपल्याला करावा लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला वेळ काढावा लागेल. त्याच्यासाठी आपली व्यवधानं जी आहेत
त्यांची आपल्याला मॅनेजमेंट करावी लागेल. म्हणजे थोडक्यात पालकांना सुद्धा मुलांच्या बरोबर एक चांगला संवाद, एक चांगलं नातं तयार करायचं असेल तर थोडीफार टाइम मॅनेजमेंट ही करावीच लागते. कारण आपण सगळे वेगवेगळ्या व्यवधानात अडकलेले असतो. म्हणजे अगदी गृहिणी असेल तरी सुद्धा ती वेगवेगळ्या व्यवधानामध्ये घरात अडकलेली असते. अशा वेळेला काही प्रमाणात हे चॅलेंज अनेकांसमोर असू शकतं, आव्हान वाटू शकतं. हे कसा वेळ काढणार, कसं एवढं अटेन्शन देणार. तर तेच स्किल आपल्याला कुठेतरी शिकावं लागेल. आपल्याला स्वतःला तसं मॅनेज करावं लागेल की मला हा वेळ काढता आला पाहिजे माझ्या मुलांसाठी, मला त्यांना समजून घेता आलं पाहिजे आणि त्यांच्याबरोबर एक चांगला संवाद साधता आला पाहिजे. त्याच्या पुढचे 2 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ना, ते मला वाटतं की सर्व पालकांनी लक्षात ठेवले पाहिजेत आणि इम्प्लिमेंट पण केले पाहिजेत. म्हणजे आपल्या वर्तणुकीमध्ये पण आणले पाहिजेत. एक म्हणजे नाही म्हणायला शिकलं पाहिजे. मुलांना नाही हा शब्द ऐकायची सवय आजच्या घडीला आपण लावणं खूप गरजेचं आहे. मला मोबाईल हवा, मला हे हवं, मला ते हवं, मला अमुक पाहिजेच, मला तमुक पाहिजेच. मुलांच्या डिमांड्स ह्या असणारच आहेत. त्या पूर्वी पण होत्या. म्हणजे मी लहान होते तेव्हा पण माझ्या डिमांड्स असायच्याच आई वडिलांकडे. तुमच्याही असतीलच. सगळ्या लहान मुलांच्या ह्या डिमांड असतातच. म्हणजे आत्ताच्याच मुलांच्या आहेत असं नाही, पूर्वीच्या मुलांच्या पण होत्या. पण आत्ता काय झालंय, आत्ता अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस ज्याला आपण म्हणतो की गोष्टी अवेलेबल असणं. मग त्याच्यात आर्थिक गणित मी म्हणत नाही की महागड्या गोष्टी असं नाही, गोष्टी अवेलेबल असणं. मग ती स्वस्तातल्या असू देत, महागातल्या असू देत, तर कशाही असू देत. ओव्हरऑल गोष्टी अवेलेबल असण्याचं प्रमाण आत्ताच्या काळात खूप आहे. सगळ्या गोष्टी सगळीकडे मिळतात आणि मग त्याच्यामुळे होतं असं की मला दिसलेली प्रत्येक गोष्ट हवी आहे हे कुठेतरी मनामध्ये तयार होण्याची संभावना खूप जास्त असते. आणि जर प्रत्येक गोष्ट मिळत राहिली मुलांना आणि नाही असं कधी ऐकायची सवयच उरली नाही तर पुढे जाऊन मुलांना डेफिनेटली त्याचा त्रास होतो. कारण एक प्रकारचा हट्ट त्यांच्यामध्ये तयार व्हायला सुरुवात होते की मी हट्ट केला की आईबाबा देतात आणि मी हट्ट करणार कारण मला ही गोष्ट हवी आहे. हे मुलांना शिकवावं लागत नाही, ते त्यांच्यामध्ये इनबिल्ड फीचर असतं. जसं मोबाईलमध्ये इनबिल्ड फीचर्स असतात तसे मुलांमध्ये हे इनबिल्ड फीचर असतं की त्यांना हे बरोबर माहिती असतं की कुठल्या पालकाकडे हट्ट केला की काय मिळतं, कोण त्यातल्या त्यात पटकन आपल्या हट्टापुढे नमतं आणि आपल्याला जे काही पाहिजे आहे ते आपल्याला मिळवून देतं. हे मुलांना परफेक्ट माहिती असतं आणि ते वापरतात. त्यामुळे आपल्याला पालक म्हणून त्यांना नाही ऐकायची सवय करणं हे खूप गरजेचं आहे. काही गोष्टी मिळणार नाही किंवा काही गोष्टी तुला हव्यात ना, आज नाही मिळणार, पुढच्या महिन्यात मिळतील. म्हणजे मी माझ्या मुलीला खूप लहानपणापासून अशी सवय लावलेली आहे की तिने काहीही अशी महागडी वस्तू मागितली समजा तर मी तिला सांगते की म्हणजे बजेट आहे का, पैसे त्या महिन्यात आहेत का नाहीत वगैरे हा मुद्दाच नाहीये, हा वेगळाच विषय. पण मी तिला अशी सवय लावली की जर तू मागितलंस तर मी तुला ते त्या महिन्यात देणार नाही. तुला आपण प्लॅनिंग करू त्याचं. समजा एखादी वस्तू, फोन घ्यायचा आहे, त्यामुळे त्याचं प्लॅनिंग करू आणि मग आपण ते पुढच्या महिन्यात विकत घेऊ. याने काय होतं सांगते, याने गोष्ट अशी होते की मुलांना हे समजतं की एखादी महागडी वस्तू किंवा एखादी मोठं काही खरेदी करायची असेल तर त्याच्या मागे नियोजन करावं लागतं. मागितली वस्तू आणि मिळाली असं कधीच जगात कोणाच्याच बाबतीत होत नाही. प्रत्येक गोष्टी मागे काही नियोजन करावं लागतं आणि ही नियोजनाची सवय इनडिरेक्टली आपण मुलांना लावू शकतो की जी मोठं झाल्यानंतर त्यांच्या खूप उपयोगी पडते. आणि हे करताना आपण असं सांगायची गरज नसते की आता चल नियोजन करूया, आता नाही वगैरे असं म्हणायचं. म्हणजे मी असं सांगायचे माझ्या मुलीला लहान असताना की ओके फाईन, हे करायचं ना, तू सगळी माहिती काढलीस का ह्याची, काढली, हे 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 असं असं आहे, ओके फाईन, हरकत नाही, आपण हे पुढच्या महिन्यात करूया, आपण याचं प्लॅनिंग करूया. मग आपल्याकडे किती दिवस आहे, अमुक एक दिवस आहे, मग ते डिव्हाइड करूया बरं, मग ह्याचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं करता येईल, आर्थिक गणित कसं बांधता येईल, असं सगळं मी तिच्याशी बोलायचे. त्याचा फायदा असा झाला की तिला हे समजायला लागलं जशी जशी ती मोठी झाली तसं की प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी नियोजन असतं आणि ते नियोजन करण्याची क्षमता तिला डेव्हलप झाली. याचा फायदा अनेक स्तरांवर होतो. याचा फायदा अभ्यासाचं नियोजन करण्यामध्ये होतो, गृहपाठाचं नियोजन करण्यामध्ये होतो,
पुढे जाऊन करिअर प्लॅनिंग किंवा करिअरचं नियोजन जे आपण करतो त्याच्यामध्ये होतो, असा विविध स्तरांवरती ह्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे नाही म्हणणं पॉझिटिव्हली सकारात्मक पद्धतीने आपण कसं वापरू शकतो ह्याचा आपण डेफिनेटली विचार करावा असं मला इथे वाटतं. आणि दुसरा त्याच्यातला टप्पा म्हणजे ऐकून घेणं. पालक म्हणून आपण अनेकदा ऐकवण्याच्या भूमिकेत असतो, कारण आपल्याला सगळं येत असतं आणि आपण सगळं मुलांना ऐकवत असतो बऱ्याच वेळेला. तर मला असं वाटतं की कधीतरी आपण पालक म्हणून ऐकण्याच्या भूमिकेत सुद्धा असण्याची गरज असते. माझं मूल काय सांगतं आहे, काही वेळेला आपण चुकत असतो पालक म्हणून, आपण चुकीच्या पद्धतीने वागत असतो आणि मुलं ते आपल्याला दाखवून देत असतात. अशा वेळेला आपला इगो मध्ये आला नाही पाहिजे. अशा वेळेला असं नाही वाटलं पाहिजे की मी मोठा आहे, मी मोठी आहे, मी आई आहे, मी बाबा आहे आणि तू काय मला हे सांगतोस. जर मूल बरोबर सांगत असेल, जर मूल योग्य सांगत असेल आणि आपण चुकत असू तर आपण ते मान्य करण्यात काहीही कमीपणा नाही. कारण पालक आणि मुलं हे टीम आहे, इट्स अ टीम वर्क. त्याच्यात माझा इगो मोठा आणि तुझा इगो लहान ह्याचा मुद्दा येण्याचं कारणच नाही. आपण चुकत असू, मुलांनी दाखवून दिलं, जसं मुलं चुकतात आणि आपण दाखवून देतो तेव्हा मुलं मान्य करतात, त्याच पद्धतीने आपण चुकत असू आणि मुलांनी, पर्टिक्युलरली टीनेजर मुलं हे दाखवून देतात हल्ली की हे चुकतं बरं का, हे असं नसतं. तर आपण ते अमान्य करून मुलांना कमी लेखणं किंवा त्यांना तुला काय समजतंय, मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्ती बघितले असं न म्हणता, आपण जर खरंच चुकत असू असं आपल्या लक्षात आलं तर ते मान्य करण्यात कमीपणा वाटून कधीही घेऊ नका. कारण जर तुम्ही ते मान्य केलं आणि तुम्ही असं मुलाला म्हणलात की हो रे, म्हणजे माझ्या लक्षातच आलं नाही, तू दाखवून दिलंच, बरं झालं, मी आता नेक्स्ट टाइम जरा करेक्शन करीन, तर मुलाला एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास मिळतो की जो त्या वयामध्ये खूप गरजेचा असतो. आणि तुमचं आणि त्याचं जे रिलेशनशिप आहे, जे नातं आहे, जो संवाद, मगाचपासून मी ज्या संवादाबद्दल बोलते आहे, तो संवाद दृढ त्याच्यातनं अगदी सहजपणे होतो. फक्त याच्यासाठी काय करायला लागतं, पालक म्हणून आपला इगो जो असतो तो काही काळासाठी बाजूला ठेवावा लागतो. आणि ते अवघड गोष्ट नाहीये, कधीतरी करून बघा. आपण स्वतःला खूप पालक म्हणून अंजारतो गोंजारतो, त्याच्यामुळे अनेकदा आपल्याला आपला इगो, आपलं पालक असणं, आपलं आई असणं, आपलं बाबा असणं हे बाजूला ठेवता येत नाही. पण ज्या क्षणी तुम्ही ते बाजूला ठेवून मुलांशी बोलायला सुरुवात कराल त्या क्षणी एक वेगळ्या पद्धतीचं अतिशय सुंदर असं नातं तयार व्हायला सुरुवात होते. आणि मग ते प्रदीर्घ काळ चालतं. मग त्याच्यामध्ये जरी अडचणी आल्या, बॅरियर्स आले, कधी वादविवाद झाले, तरी पण ते पटकन ओव्हरकम करून पुढे जाता येतं. पटकन त्याच्यातनं सोल्युशन्स काढून आपण पुढे जायला शिकतो, उत्तरं काढायला शिकतो. नाहीतर मग ते तिथल्या तिथे रेंगाळल्यासारखं आणि अवघडलेल्या परिस्थितीतलं नातं होऊन बसण्याची शक्यता असते. त्यामुळे जसं आपण मुलांना सातत्याने ऐकवत असतो, तसं कधीतरी मुलांकडनं ऐकून घेणं आणि ऐकण्याच्या भूमिकेत असणं, म्हणजे गुड लिस्नर ज्याला म्हणतात, की ऐकून घेणं, ही भूमिका पण पालक म्हणून आपण निभावण्याची गरज असते. एक अजून कामाच्या निमित्ताने जेव्हा मी पालकांशी बोलते आणि चर्चा करते तेव्हा अजून एक गोष्ट मला खूप दिसते की जी मला असं वाटतं की सगळे पालक करतात असं नाही. म्हणजे असं अजिबातच नाही की हा ट्रेंड सगळ्या पालकांमध्ये आहे. पण मी तो मुद्दामून नोंदवते आहे एवढ्यासाठी की जर असं कधीतरी आपल्याकडनं होत असेल तर ती करेक्शन्स आपण करू शकतो. ती म्हणजे येता जाता मुलांना नावं ठेवणं. आपण मुलांना फार लेबल करतो. हा ना असाच आहे, तो ना तसाच आहे, ही ना रडकीच आहे, तो ना चिडकाच आहे, ह्याला ना सारखं हेच हवं असतं, त्याला ना तो ना असलाच आहे, रागीटच आहे, त्याच्याशी काही बोलायला जाऊ नका, त्याचं डोकं सारखं फिरलेलं असतं. अशा पद्धतीने आपण सतत मुलांना लेबल्स लावत असतो, त्यांना सतत नावं ठेवत असतो आपल्याही नकळत. कोणीही पालक हे मुद्दाम करणार नाही किंवा करत नाही, पण आपल्याही नकळत बोलण्याच्या नादात, रागाच्या नादात, चिडचिडीच्या नादात किंवा इतर कुठल्याही भावनिक भरामध्ये आपण अशा पद्धतीने मुलांना सातत्याने बोलतो किंवा अभ्यासावरनं असेल, करिअरवरनं असेल. आणि ह्यानी होतं काय, मुलांमधला कॉन्फिडन्स जो असतो, आत्मविश्वास जो असतो, स्वप्रतिमा जी असते त्याला तडे जातात आणि हळूहळू त्यांना असं वाटायला लागतं की मी अशीच आहे, मी रागीटच आहे, मी चिडचिडच आहे, जाऊ दे काही माझ्याशी बोलू नका, मी अशीच आहे.
ह्या कोडगेपणाकडे मुलं हळूहळू वळायला लागतात. कारण आपण जर सातत्याने त्यांच्याशी अशा पद्धतीने बोलत असू तर त्याचा कुठेतरी कळत न कळत दृश्य अदृश्य परिणाम त्यांच्यावरती होतो आणि त्यांचा कॉन्फिडन्स, त्यांची स्वप्रतिमा जी असते त्याला तडे जाण्याची खूप दाट शक्यता असते. त्यामुळे मुलांशी बोलताना ना काळजीपूर्वकच बोललं पाहिजे. एक तर जितकं निगेटिव्ह कमी बोलणार नाही आपण तेवढं उत्तम. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सगळं नकारात्मक टोनमध्ये बोलणं, की असं होऊच शकत नाही, असं कसं झालं, तू असा कसा बावळटयस, तुला एवढं समजलं नाही का, हे सगळे नकारात्मक संभाषणाचे ची उदाहरणं झाली. असा संवाद साधण्यापेक्षा काय झालं, कशामुळे झालं, तुला काही प्रॉब्लेम आला का, काही अडचण आली का, मी तुला काही मदत करू शकतो का किंवा शकते का, आपण मिळून सोडवूया का, आपण बाईंशी बोलूया का, टीचरशी बोलूया का, आपण तुझ्या मित्रमैत्रिणींशी बोलूया का. ह्यानी काय होतं, हा सकारात्मक संवादाचा प्रकार झाला. सकारात्मक संवाद आपण जितका मुलांशी साधू तितकी त्यांची स्वप्रतिमा आणि त्यांचा आत्मविश्वास टिकून राहतो. नाहीतर तो चटकन डिस्ट्रॉय होतो आणि पुढे जाऊन मग त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते शारीरिक, मानसिक, अभ्यासावर अनेक अनेक पातळ्यांवरती दिसायला लागतात. जर त्यांचा आत्मविश्वास कमी झाला आणि स्वप्रतिमेला तडे गेले तर त्याचा परिणाम विविध पातळ्यांवरती आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे ह्याची पण काळजी घेतली पाहिजे की आपण मुलांशी काय पद्धतीने बोलतो आहोत, काय शब्द वापरून बोलतो आहोत. दुसरे एक महत्वाचा ह्याच्यातलाच मुद्दा म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारी जी मुलं असतात, म्हणजे घरातली मुलं असतील, शेजारची पाजारची मुलं असतील किंवा कुठलीही, या सगळ्या मुलांचं आपल्याकडे बारीक लक्ष असतं. आपण काय बोलतो, काय बोलत नाही, आपण कुठल्या शिव्या वापरतो, आपण समोरच्या व्यक्तीशी काय पद्धतीने बोलतो, घरातल्या माणसांशी काय पद्धतीने बोलतो, आपलं घरातल्या माणसांचं एकमेकांशी जे कम्युनिकेशन आहे, जो संवाद आहे, तो काय पद्धतीचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींकडे मुलांचं अतिशय बारीक लक्ष असतं आणि ते टीप कागदासारखे असतात. आजूबाजूला जे काही घडत असेल त्या गोष्टी ते असे पटापट उचलतात आणि त्यांच्या वर्तनात आणतात. आपण जे म्हणतो की संस्कार करतो, आपण संस्कार करतो. संस्कार म्हणजे काय असतं? संस्कार म्हणजे आई वडील, घरातली मोठी माणसं जसं वागतात, जे बोलतात, जे विचार करतात, ते विचार, ते वागणं, ते बोलणं झिरपत झिरपत मुलांच्या पर्यंत जाऊन पोचतं आणि मुलं त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्याच्यातल्या गोष्टी काही घेतात किंवा काही घेत नाहीत, म्हणजे संस्कार. याच्या पलीकडे संस्कार म्हणजे काहीही नसतं. त्यामुळे आपण काय बोलतो आहोत, कसे वागतो आहोत, आपल्या घरातल्या इतर लोकांशी आपण कसे वागतो, बोलतो आहोत, या सगळ्याकडे मुलांचं लक्ष सतत असतं, हे तुमच्या ध्यानात असू द्या. त्यामुळे आपण जेव्हा बोलू तेव्हा आपल्या आजूबाजूला जर मुलं असतील तर ती त्याच्यातनं काय बोध घेणार आहेत हे तुम्ही ठरवू शकत नाही. हे मुलं ठरवतात की मला याच्यातनं काय शिकायचंय आणि काय शिकायचं नाही. त्यांचे फिल्टर्स वेगळे असतात आणि ते त्यांच्या पद्धतीने काम करतात. आपल्याला पाहिजे तेच ते मूल घेईल आणि उरलेलं सोडून देईल, ह्याची शाश्वती जगात कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे आपलं वर्तन मुलांच्या आजूबाजूला असताना हे खूप काळजीपूर्वक असलं पाहिजे. मग ते भाषेचं असेल, वागणुकीचं असेल, कुठल्याही स्तरांवरचं असेल, ते सजगच असलं पाहिजे. कारण मुलं त्याच्यातून शिकत असतात आणि टीप कागदासारखी अनेक गोष्टी टिपत असतात, त्याच्या नोंदी त्यांच्या मनामध्ये होत असतात आणि त्याच नोंदी पुढे त्यांच्या वर्तनात आपल्याला दिसायला. त्यामुळे ही सगळी, म्हणून मी म्हटलं तसं की हे टीमवर्क आहे. पालक, मुलं, घरातली इतर मोठी माणसं किंवा भावंड, हे सगळं मिळून एक टीम आहे. आणि हे या सगळ्या घटकांचा जर आपण टीम म्हणून विचार केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने आपली मुलं समजून घेता येतील आणि त्यांच्याशी संवाद साधता येईल. त्याच्यातला पुढचा जो मुद्दा आहे तो आहे देहबोलीचा. आपल्याकडे ओके, चालेल. याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो देहबोलीचा आहे. देहबोली म्हणजे बॉडी लँग्वेज.
मुलं जसे आपले शब्द उचलतात, आपल्या भावनांच्या नोंदी म्हणजे आईबाबांच्या भावनांच्या नोंदी मुलांच्या मनात होत असतात. आई बाबा काय शब्द वापरतात ते शब्द मुलं उचलत असतात. त्याच पद्धतीने आईबाबांची किंवा घरातल्या शाळेतल्या ज्येष्ठ लोकांची, मोठ्या माणसांची देहबोली, बॉडी लँग्वेज ही सुद्धा मुलांना खूप सहजपणे कळते आणि त्याच्या नोंदी मुलं घेत असतात. म्हणजे रागावताना आई एका विशिष्ट पद्धतीने डोळे करते. बाबाचा चेहरा बदलला की मूल घाबरतं. आई आता आपल्याला मारणार आहे हे मुलांना आधीच कळतं आणि ते आधीच बोकाड पसरतात. हे जे होतं ना, हे कशातनं होतं तर मुलांना ती बॉडी लँग्वेज कळते. मुलांना खूप लहान वयापासून आपल्याला काय, कुठले स्पर्श आवडत आहेत, कुठली नजर आवडते आणि कुठली नजर आवडत नाहीये, कुठले स्पर्श आवडत नाही, हे खूप लहान वयापासून मुलांना माहिती असतं. त्यांना ते बोलता येईलच असं नाही, त्यांना ते एक्सप्रेस करता येईल, सांगता येईल असं नाही, पण मुलांना ते कळतं, मुलांना ते माहीत असतं. आणि जसं शब्दांच्या नोंदी मुलं करतात, भावनांच्या नोंदी मुलं करतात, तसं बॉडी लँग्वेजच्या नोंदी सुद्धा मुलं करतात. आई बाबा एकमेकांशी कसे वागता आहेत, आई बाबा आजी आजोबांशी कसे वागता आहेत, म्हणजे भाषिक वागणं वेगळं झालं. बॉडी लँग्वेजमध्ये म्हणजे अनेकदा बोलताना छान बोलत असतील पण बॉडी लँग्वेजमध्ये तटस्थपणा असेल किंवा रुक्षता असेल किंवा असा एक काय म्हणू आपण त्याला डिस्टन्स असेल तर तो मुलांना कळतो. म्हणजे ते असं नोंदवतात. म्हणजे आमच्या काही वर्कशॉप्समध्ये आम्ही हा प्रयोग केला होता. मुलांनी असं सांगितलं होतं की हां, आई बोलताना किंवा बाबा बोलताना एकदम छान बोलतात गोड गोड, पण आम्हाला कळतं की ते गोड गोड वरचं आहे, त्यांची बॉडी लँग्वेज काहीतरी वेगळं सांगत असते. हे मुलांना समजतं, हे लक्षात असू द्या. जेव्हा आपण मुलांशी वागतो, बोलतो किंवा आई बाबा एकमेकांशी, नवरा बायको एकमेकांशी बोलतात, भांडतात, मुलं तिथे असतात, त्या भांडणातले संदर्भ जरी मुलांना कळले नाही तरी त्यांना बॉडी लँग्वेज कळते आणि त्यांना शब्द कळतात आणि त्याचे काय अर्थ काढायचे हे त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते काढतात. म्हणून ज्या ज्या घरांमध्ये भांडणं खूप जास्त असतात त्या घरातली मुलं असं सांगतात की भांडणार, माझे आई बाबा मला खूप आवडतात पण ते जेव्हा भांडतात तेव्हा ते मला आवडत नाही, असं अनेक वर्कशॉपमध्ये मुलं सांगतात. याचं कारण काय होतं की ते आई बाबा एकमेकांबरोबर भांडता आहेत आणि त्यांची बॉडी लँग्वेज नॉर्मल नाहीये हे लगेच अगदी छोटी, म्हणजे मोठ्या मुलांना तर हे समजतं पण अगदी छोटी मुलं जी असतात त्यांनाही हे समजतं. त्यांनाही हे लक्षात येतं की समथिंग इज रॉंग, हे बरोबर नाही चाललेलं जे काय चाललंय ते. आणि मग त्याचे संदर्भ, त्याचे अर्थ मुलं त्यांच्या त्यांच्या बुद्धीने काढत असतात. कारण मला नेहमी असं वाटतं पर्टिक्युलरली टीनेज नंतर, म्हणजे साधारण मूल 10-12 वर्षाचं झालं की त्याच्यानंतर आई बाबांचा एकमेकांशी कसा संवाद आहे ह्याच्यावरती पुढे मूल कशा पद्धतीचा संवाद करेल किंवा त्याच्या पार्टनरशी असणारा संवाद हा हेल्दी असेल का नाही ह्या गोष्टी बऱ्यापैकी अवलंबून असू शकतात. याला काही अजून सायंटिफिक बेस नाही मी जे बोलते त्याला, पण माझ्या निरीक्षणाच्या गोष्टी मी फक्त तुमच्याशी शेअर करते. कारण आम्ही अनेकदा टीनेजर्समध्ये ज्या मुलांना खूप ताण आहे किंवा खूप काहीतरी विचित्र वर्तन आहे त्या मुलांचं, अशा मुलांशी जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा जेव्हा खोलात जाऊन बोलणं सुरू होतं आणि फॅमिली हिस्ट्री आणि घरात काय चाललंय ह्याच्याविषयी जेव्हा बोलणं सुरू होतं तेव्हा अनेकदा असं लक्षात येतं की आई वडिलांमधला संवाद जर चांगला नसेल तर ते मूल पुढे जाऊन बऱ्यापैकी डिस्टर्ब, इमोशनल म्हणजे मानसिक आणि भावनिक अस्वस्थतेमधून जायला. त्यामुळे आई वडिलांचा एकमेकांशी चांगला संवाद असणं, आई वडिलांनी एकमेकांचा सन्मान करणं, आई वडिलांनी एकमेकांना आदरपूर्वक वागवणं म्हणजे नवरा बायकोनी, हे खूप गरजेचं असतं मुलासाठी. जर आई वडिलांमध्ये सन्मान नसेल, आई वडिलांमध्ये एकमेकांबद्दल आदर नसेल तर मुलांना सांगायला लागत नाही, मुलं बरोबर त्याच्या नोंदी घेतात मनात आणि ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मग गोष्टी करायला सुरुवात करतात, जे त्यांच्या भविष्यासाठी कदाचित हार्मफुल, धोकादायक असू शकतं. म्हणजे मुलांसमोर आम्ही भांडायचंच नाही का असं नाहीये, मुलांसमोर भांडा, सगळेच भांडतात, पण आपण का भांडलो हे पण मुलांशी बोला. जर वाद असतील काही मुद्द्यांवरती आईबाबांमध्ये आणि मूल मोठं होणार असेल तर त्या मुलाला इन्क्लूड करून घ्या त्या वादांमध्ये.
म्हणजे मूल गैरसमज करून घेत नाही आणि चुकीच्या नोंदी करून काहीतरी चुकीचे ग्रह करून वेगवेगळ्या पद्धतीने विचार करत नाही. त्याला ही क्लॅरिटी असली पाहिजे की माझ्या आईबाबांचा वाद कशावरनं चाललेला आहे किंवा भांडण कशावरनं चाललं. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी संवादातला म्हणजे देहबोलीतला एक मोठा अडथळा असतो तो म्हणजे अनेक घरांमधून मी असं बघते की भांडण झालं की ते संपतच नाही. हे सुद्धा मुलांसाठी खूप हानिकारक आहे. 3-3, 4-4, 5-5, 6-6 आठवडाभर भांडणं, ते एक भांडण 8-8 दिवस चालू असतं घरांमध्ये आणि त्याचे अबोले चालू असतात, धुसफूस चालू असते. याच्यामध्ये आई वडिलांचा इगो इश्यूज आणि इगो गेम हा वेगळा मुद्दा झाला. पण ह्या सगळ्याचा, ह्या इगो इश्यूचा किंवा ह्या पॉवर गेमचा जो आई वडिलांमध्ये चालू असतो, नवरा बायकोमध्ये चालू असतो, त्याचा थेट परिणाम मुलांवरती होतो आणि तो मानसिक पातळीवरती होतो आणि त्याच्यातनं मुलं पुढे जाऊन विविध प्रकारच्या त्रासांना सामोरे जाऊ शकतात. त्यामुळे आपल्यात भांडणं जरी झाली, वाद झाले, तरी ती किती पटकन संपवता येतील याची काळजी पालकांनी घेणं गरजेचं आहे. म्हणजे भांडू नका असं मी कधीही कोणालाही सांगत नाही, कारण ते अशक्य आहे. दोन वेगळ्या प्रवृत्तीची माणसं एकत्र राहताना भांडणं होणारच. ते अविभाज्य आहे, म्हणजे ते बट नॅचरल ज्याला आपण म्हणतो तसं आहे. पण ते किती ताणायचं, कुठे संपवायचं, किती दिवस टिकवायचं, ह्याचे निर्णय ॲडल्ट म्हणून, प्रौढ म्हणून आपल्याला घेता आले पाहिजेत. एखाद्या घराचं 8-8 दिवस भांडण चालू असेल आणि धुसफूस चालू असेल आणि अबोले चालू असतील, तर त्याचा थेट परिणाम मुलांच्या मानसिकतेवरती होतो आणि भावनिकतेवरती होतो. आणि मग अगदी छोटं मूल असेल तर गादीत शू करणं इथपासून ते मोठं मूल असेल तर कोणीतरी त्याला सांगतं की स्ट्रेस असेल आहे ना तुला, जा एक सिगरेट मारून घे. आणि मग 9वी-10वीतलं मुलगं घरात काहीतरी वादावादी चालल्याची संपतच नाहीये म्हणून बाहेर जाऊन सिगरेट पिऊन येतं. कारण त्याला कोणीतरी असं सांगतं की असे वादविवाद झाले, ताण आला तर सिगरेट प्यायची असते म्हणजे बरं वाटतं. याची सुरुवात अशा अनेक गोष्टींपासून होते. म्हणजे वाईट सवयी फक्त बाहेरच लागतात असं नाही. वाईट सवयी घरातही लागू शकतात. कोणी त्या जाणीवपूर्वक लावणार नाही, पण आपल्याच वर्तनातून चुकून, इनडायरेक्टली किंवा बघून त्या सवयी मुलांना लागू शकतात. त्यामुळे आपण काय पद्धतीने एकमेकांशी बोलतो, पालक, नवरा बायको किंवा आई बाबा, आपल्या घरातल्या ज्येष्ठांशी पण काय पद्धतीने बोलतो, या सगळ्याकडे आपलं खूप बारीक लक्ष असणं आवश्यक आहे. टीनेजर मुलांमधल्या व्यसनांच्या बाबतीत जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा अनेक टीनेजर मुलं असं म्हणतात की मग एवढं काय झालं, बाबा नाही का सिगरेट ओढत, आजा नाही का तंबाखू खात, मग आम्ही केलं त्यामुळे एवढं काय त्याच्यावरती बोलण्यासारखं. मी पण आता 16 वर्षाचा, मग मी सिगरेट ओढली तर काय बिघडतं. अशा मुलांना मग उत्तर देणं आम्हाला पण अवघड जातं, कारण घरात जर हे असं असेल आणि ते बघत मुलं वाढलेली असतील तर त्यांना आम्ही म्हणू शकत नाही की तू 15 वर्षी सिगरेट ओढू नकोस. म्हणजे म्हणतो आम्ही, पण त्यांच्याकडे काउंटर अटॅक करायला मुद्दे असतात आणि ते खोडून काढावे सरसकट असे नसतात. इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, होतं काय, आपण जेव्हा टीनेजर होतो किंवा आपण जेव्हा लहान होतो तेव्हा एक गृहीतक होतं की मोठ्यांचं जग वेगळं आहे, लहानांचं जग वेगळं आहे. मोठी माणसं काही वेगळ्या गोष्टी करतात ज्या लहान मुलांसाठी नसतात आणि लहान मुलांनी ते विचारायचं नसतं. म्हणजे रात्री संध्याकाळी बाबा एखाद दिवशी समजा ड्रिंक घेत असेल तर ते मोठ्यांचं औषध असतं असं म्हणून त्याला साईडलाईन करण्याची पद्धत होती. त्यामुळे गोष्टी सोप्या होत्या. आता तसं उरलेलं नाही. आता मुलं विचारतात, आपण विचारत नसतो, आपण गप्प बसत असतो. आपल्याला आईबाबांनी जे सांगितलंय ते आपण ऐकत असतो. त्याच्यावरती काउंटर क्वेश्चनिंग, प्रतिप्रश्न हा विषय आपल्या लहानपणी नव्हता. आताची जनरेशन तशी नाहीये. आता ते प्रतिप्रश्न विचारतात, आता ते मुद्दे काढतात, ते वाद घालतात, भांडतात. आपण ज्या पद्धतीने वाढलो त्या पद्धतीने आपली मुलं वाढत नाहीयेत हे लक्षात घ्या. कारण काळ तसा नाहीये. काळ बदललेला आहे, काळाचं चित्र बदललेलं आहे, काळाचं टेम्परामेंट वेगळं आहे, गरजा वेगळ्या आहेत, परिणाम वेगळे आहेत. त्यामुळे आपल्या समोरची जी आव्हानं आहेत ती पण वेगळी आहेत आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी इक्विप्ड असणं हे गरजेचं आहे.
आणि शेवटी जाता जाता एक अजून शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा की जो मी माझ्या मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा मांडला होता, पण इथे मला तो परत मांडावासा वाटतो की निरीक्षण असेल, संवाद असेल, वेळ देणं असेल, देहबोली तुमची सांभाळणं असेल, मुलांच्या विश्वात सहभागी होणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी स्मार्टफोन शिवाय करायच्या आहेत. स्मार्टफोन बरोबर घेऊन ह्या गोष्टी करायच्या नाहीत. कारण ज्या क्षणी तुम्ही स्मार्टफोन घेऊन ह्या गोष्टी करायला सुरुवात करता त्या क्षणी संवादाच्या मध्ये अडथळे यायला सुरुवात होते. कारण तिथे तुमचा आय कॉन्टॅक्ट होत नाही, तिथे तुमची बॉडी लँग्वेज जी असते ती मुलाला इन्क्लूड करून घेतलंय, सहभागी करून घेतलंय अशा पद्धतीची नसते. तुम्हाला मनात प्रेम वाटत असलं तरी ते चेहऱ्यावर दिसत नाही, कारण तुमचं सगळं लक्ष हे त्या स्मार्टफोनमध्ये अडकलेलं असतं. त्यामुळे जे काही करायचंय, मुलाशी गप्पा मारायच्या आहेत, मुलाबरोबर खेळायचंय, त्याला वेळ द्यायचा आहे, त्याच्याबरोबर जाऊन पाणीपुरी खायची आहे, जे काही करायचं असेल ते स्क्रीन म्हणजे फोनच्या स्क्रीन शिवाय करा. पाणीपुरी खायची, पाणीपुरी खा, त्याचा फोटो काढायला जाऊ नका. आपण पालक काय करतो ना, आपण प्रत्येक गोष्टीचे फोटो काढण्याच्या नादात आयुष्याचं तुकड्या तुकड्या तुकड्यांमध्ये जगायला लागलेलो. आपण कुठलाच अनुभव परिपूर्णतेने घेऊ शकत नाही, कुठलाच अनुभव आपण कम्प्लिटली घेऊ शकत नाही. कारण तो कम्प्लीट करण्यासाठी जो वेळ, जी शक्ती आपल्याला द्यायला पाहिजे, ती त्याच्यातली निम्मी शक्ती स्मार्टफोन खातो, निम्मा वेळ स्मार्टफोन खातो. कारण ते मूल पाणीपुरी खाते तर आपण तो त्या पाणीपुरीची चव घेण्याच्या आधी त्याचा फोटो कसा छान येईल याचा विचार आपल्या मेंदूमध्ये सुरू होतो. सेल्फी किती छान दिसेल, मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. आणि हा प्रॉब्लेम फक्त मुलांचा नाही, हा प्रॉब्लेम मोठ्यांचा पण. प्रत्येक गोष्टीचा फोटो याने आपलं आयुष्य तुकड्या तुकड्यांमध्ये विभागलेलं आहे. गरज नाहीये प्रत्येक गोष्टीच्या फोटोची. आपला मेंदू सक्षम असतो फोटो काढायला, आपल्या स्मृती सक्षम असतात प्रत्येक गोष्टीच्या नोंदी ठेवायला. प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवून ते आपल्या नातेवाईकांमध्ये सर्कल मध्ये व्हायरल करून त्याचं कौतुक मिळवल्याने आपल्याला छान वाटणार नाही, त्या कौतुकामुळे आपल्या मुलाबरोबरचं कम्युनिकेशन बेटर होणार आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या ट्रॅकमध्ये किती अडकायचं, विशेषतः आपलं मूल बरोबर असताना, याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागणार आहे. कारण त्यांनी आपलं आयुष्य असं भुसभुशीत होत जाईल याच्या पुढच्या काळात. काही महत्वाच्या गोष्टींना, काही महत्वाच्या वेळेला, वाढदिवसाच्या वेळेला केक कापताना किंवा ओवाळताना फोटो काढला तर गोष्ट वेगळी, पण प्रत्येक क्षणाचा फोटो ही गोष्ट अतिशय धोकादायक असते. इथे अजून एक गोष्ट तुम्हाला मला आवर्जून सांगायची आहे, जी कदाचित अनेकांना माहिती नसेल, ज्याला आम्ही शेरेंटिंग असं म्हणतो. म्हणजे शेअर आणि पेरेंटिंग ह्या दोन शब्दांना एकत्र करून केलेला शब्द येतो. आपण हे जे काही सतत मुलांचे फोटो काढतो आणि मुलांचे फोटो शेअर करतो, हे वेब म्हणजे डिजिटल स्पेसमध्ये कोणीही कुठूनही डाउनलोड करू शकतं. डिजिटल स्पेसमध्ये एकदा आपले फोटो आणि व्हिडिओ गेले की त्याचा ताबा आपल्याकडे राहत नाही. ते फोटो व्हिडिओ कोण डाउनलोड करेल, कुठे वापरेल, कशा पद्धतीने वापरेल हे आपण सांगू शकत नाही. आम्ही ऑलवेज असं सांगतो की वन्स ऑनलाईन ऑलवेज ऑनलाईन. म्हणजे एकदा जी गोष्ट ऑनलाईन गेलेली आहे ती कायमस्वरूपी ऑनलाईनच असते, ती कधीही ऑफलाईन होत नाही, ती कधीही त्या ऑनलाईन जगामधनं बाहेर पडू शकत नाही. जरी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधनं ते फोटो डिलीट केले, व्हिडिओ काढून टाकले, तरी पण ज्या ठिकाणी तुम्ही ते अपलोड केलेले होते त्या ठिकाणच्या सर्व्हरवरती ते फोटो, तो व्हिडिओ, तो मजकूर हा कायमस्वरूपी साठवला जातो. तो कधीही तिकडनं डिलीट होत नाही. त्यामुळे आपण आपल्या मुलांचे फोटो, व्हिडिओ टाकताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे. कारण मुलांच्या फोटोंची विक्री वेगवेगळ्या पद्धतीने काळ्या बाजारात, ऑनलाईन जगातल्या काळ्या बाजारात होत असते आणि ते फार भयानक आहे सगळं जग. इथे आपल्या मुलांचे फोटो जाऊन त्याचा दुरुपयोग व्हावा असं कोणालाही चुकूनही वाटणार नाही. पण आपल्याला अनेकदा ह्या गोष्टी माहिती नसतात आणि त्याच्यामुळे आपण फोटो टाकतो, कारण सगळे कौतुक करतात आणि छान वाटतं. पण ते कौतुक किती लिमिटपर्यंत आपल्याला गरजेचं आहे, ते छान वाटणं किती आपल्या खरंच गरजेचं आहे,
ह्याचा पण एकदा बारकाईने विचार पालक म्हणून आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. त्यामुळे जो काही वेळ मुलांसाठी द्याल, जे काही कम्युनिकेशन मुलांबरोबर कराल, जे काही त्यांच्या जगण्यात सहभागी होणं जे काही तुम्ही कराल, त्या कुठल्याही प्रोसेसमध्ये स्मार्टफोन बाळगू नका. स्मार्टफोन बाजूला ठेवा, तरच तुमचं मूल तुम्हाला खऱ्या अर्थाने समजू शकेल. आणि तुम्हाला तुमचं मूल जर समजलं तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसणाऱ्या ज्या काही घटना आहेत, प्रसंग आहेत, प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्याचे गुंते सोडवणं तुम्हाला अगदी सहज शक्य होऊ शकेल. आजचं हे लेक्चर संपवताना मी एक कविता तुम्हाला ऐकवणार आहे. डोरेथ एल नॉल्ट यांची ही इंग्लिश कविता आहे, त्याचं मी भाषांतर करून आज इथे आणलेलं आहे. पण मला असं वाटतं की ही कविता खूप काय म्हणू आपण त्याला, आय ओपनर, म्हणजे त्यांनी आपल्याला खरोखर आत्मपरीक्षण करायला भाग पाडेल अशी ही कविता आहे. सुरुवात त्याची अशी होते: मूल जेव्हा टीका झेलतं, मूल जेव्हा टीका झेलतं, प्रत्येक गोष्ट नाकारण्याच्या वृत्तीचं ते बनतं. मूल जेव्हा टीका झेलतं, प्रत्येक गोष्ट नाकारण्याच्या वृत्तीचं ते बनतं. मूल जेव्हा सतत विरोध सोसत वाढतं, मूल जेव्हा सतत विरोध सोसत वाढतं, तेव्हा ते भांडखोर बनतं. मूल जेव्हा उपहासाचा विषय बनतं, मूल जेव्हा उपहासाचा विषय बनतं, तेव्हा ते भित्र आणि बुजरं बनतं. मुलाला जेव्हा स्वतःबद्दल लाज वाटायला लागते, मुलाला जेव्हा स्वतःबद्दल लाज वाटायला लागते, तेव्हा त्याच्या मनात अपराधीपणाची भावना घर करून बसते. मुलाला जेव्हा स्वतःबद्दल लाज वाटायला लागते, तेव्हा त्याच्या मनात अपराधीपणाची भावना घर करून बसते. मूल जेव्हा सहनशील बनतं, मूल जेव्हा सहनशील बनतं, तेव्हा त्याच्या अंगी चिकाटी निर्माण होते. मूल जेव्हा प्रामाणिकपणे वागायला शिकतं, मूल जेव्हा प्रामाणिकपणे वागायला शिकतं, तेव्हा ते इतरांशी न्यायबुद्धीने वागतं. मूल जेव्हा सुरक्षित वातावरणात वाढतं, मूल जेव्हा सुरक्षित वातावरणात वाढतं, इतरांवर विश्वास टाकायला ते शिकतं. मूल जेव्हा त्याच्या लहान सहान गोष्टींसाठी इतरांच्या कौतुकाचं पात्र ठरतं, मूल जेव्हा लहान सहान गोष्टींसाठी इतरांच्या कौतुकास पात्र ठरतं, तेव्हा ते स्वतःवर प्रेम करायला शिकतं. मूल जेव्हा आनंदानं स्वीकारलं जातं, मूल जेव्हा आनंदानं स्वीकारलं जातं, मैत्रीनं वाढवलं जातं, तेव्हा प्रत्येक लहान सहान गोष्टीतला आनंद शोधायला आणि जगातल्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करायला ते शिकतं. धन्यवाद. धन्यवाद ताई. अतिशय अनमोल असं मार्गदर्शन आपण आम्हा सर्वांना केलेलं आहे. यानंतर वहिनी साहेबांना मी विनंती करते त्यांनी मार्गदर्शन करावं. खूप छान मुक्ता. मला वाटतं मुलींबरोबरचा संवाद आपला मागच्या काही दिवसापूर्वी आपला पार पडलेला आहे आणि खूप छान विषय. खरं तर हा विषय इतका मोठा आहे की तो सोपा करून मुद्द्यांमध्ये सांगणं पण खूप मोठं आव्हान होतं. आणि आमचे हे वाडी वस्तीवरनं, ग्रामीण भागातनं, बाहेरच्या तालुक्यातनं आलेले सगळे पालक आहेत, त्यांच्यासाठी हे सगळं सांगणं गरजेचं होतं. कारण हा शारदानगरचा दरवर्षीचा दर 6 महिन्यांनी एकदा पालकांना एकत्र बोलवणं आणि त्यांचं प्रबोधन करणं हा विषय आमचा गेले कित्येक वर्ष झालं चालू आहे. आज संस्थेच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण इथे आलात. मुक्ताताईंना पुण्यावरून आम्ही तुम्हाला तुमच्याशी संवाद साधण्यासाठी बोलवलं. त्यांनी खूप छान पद्धतीने तुम्हाला सजग करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मुक्ताताईंचे मी तुम्हा सर्वांच्या वतीने पहिल्यांदा आभार मानते. पालक म्हणला की तो आपल्या लेकराच्या बाबतीत मध्ये मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तुम्ही अतिशय संवेदनशील असता. पण हे संवेदनशीलता जपत असताना किंवा तुमच्यामध्ये असताना आपल्याकडनं कळत नकळत काही चुका घडत असतील तर त्या चुकांमधनं आपलं मूल कसं बिघडतं हे मुक्ताताईने खूप छान पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यातला जो पहिला मुद्दा होता तो स्पर्श होता. त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी मी तुम्हाला ऍड करू इच्छिते.
मध्ये 2-2.5 वर्षाचा जो काळ होता आपला कोविडचा, या काळामध्ये आपली सगळी लेकरं आपल्या घरामध्ये होती. घर भले आपलं 4 खोल्याचं असेल, 2 खोल्याचं असेल, 1 खोलीचं असेल, पण या सगळ्या 2.5 वर्षाच्या या कोंडमाऱ्याच्या काळामध्ये आपल्या लेकराच्या बाबतीत काही अनुचित प्रकार तर घडले नाहीत ना, याचा विचार सुद्धा आपण सगळ्यांनी केला का नाही मला माहिती नाही. पण खूप अशा चुकीच्या घटना प्रत्येक कुटुंबामध्ये, काही कुटुंबामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे 3री-4थीच्या मुलांसाठी जो बॅड टच गुड टच हा जो एक विषय आम्ही दरवेळेला आम्ही सांगत असते की आपल्या लहान मुलाला, मग ते 3 वर्षाचा असेल, 4 वर्षाचा असेल, 5 वर्षाचा असेल, चांगला स्पर्श आणि चुकीचा स्पर्श या 2 गोष्टी आईनी किंवा बाबांनी सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे स्पर्श, आईचा स्पर्श, वडिलांचा स्पर्श या व्यतिरिक्त होणारे, त्या मुलाच्या शरीराला होणारे स्पर्श खरंच मुलांना आवडतात का, की त्यातनं त्याच्या मनावरती काही चुकीच्या गोष्टी कोरल्या जातात ते, हा खूप महत्त्वाचा विषय आहे. या विषयावर बऱ्याच कुटुंबांमध्ये बोललं जात नाही, चर्चा केली जात नाही, मुलांना सांगितलं जात नाही. पण हा विषय अतिशय लहान वयातल्या मुलांसाठी आईनी किंवा वडिलांनी सांगणं गरजेचं आहे. मुलगी असेल तर आईनी सांगावं आणि मुलगा असेल तर वडिलांनी सांगावं. म्हणजे आपल्याच घरामध्ये आपल्याशिवाय वावरणारे तुमचे मित्र असतील, काही वेगळे वयाची माणसं तुमच्या घरामध्ये येत असतील आणि ते मूल ती व्यक्ती हाताळत असेल आणि अवेळी त्या व्यक्ती तुमच्या घरामध्ये येत असतील, तर मात्र घरातल्या आईने आणि वडिलांनी सजग असलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे. विशेष करून मुलाला लहानपणी अंघोळ घालताना, मुलीला किंवा मुलाला त्याच्या अंगावर कसल्या व्रण तर नाहीत ना, खुणा तर नाहीत ना, किंवा ते घाबरत आहे का अंघोळ घालताना, हे बारकावे आईनी आणि वडिलांनी बघणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्याला आपण सेक्शुअल हॅरॅसमेंट ज्याला म्हणतो, लैंगिक शोषणाचे प्रकार, हे अतिशय लहान मुलांच्या बाबतीमध्ये घरामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ते होतात. हाच मुद्दा मला तुम्हाला जास्त स्पष्ट करून सांगायचा होता. दुसरा, संवाद. हा एक मुक्ताताईंनी खूप छान सांगितलं की बोललं पाहिजे मुलांशी. हल्ली मोबाईल फोन, अँड्रॉइड फोन याच्या माध्यमातून आज आपण घरं आपली मुकी होत चालली आणि ही मुकी होत असलेली घरं आणि त्याच्या होणारे मुलांवरचे परिणाम हे फार भयंकर आहेत. म्हणजे मुक्ताताईंनी खूप सौम्य भाषेत सांगितलं, मी तुम्हाला सांगेल की खूप भयंकर आहेत. आणि पालकांनी, सभागृहात बसलेल्या प्रत्येक आईने आणि बाबांनी विचार करा की तुम्ही पण कधीतरी मूल होता. त्यामुळे तुम्ही मूल होता त्यावेळेला तुमच्या अपेक्षा, तुम्हाला झालेला त्रास हा तुमच्या मुलांच्या बाबतीत व्हावा असं तुम्हाला वाटतं का? तर नाही वाटत. मग तिथं तुम्हाला दुरुस्त होण्याची संधी आहे. त्यामुळे मोकळेपणाने बोला, जितकं तुम्हाला बोलता येईल, आणि मुलांपासून काहीही लपवून ठेवू नका. ड्रग्ज असेल, गुटखा असेल, तंबाखू असेल, व्यसनं असतील, एखादी सोसायटीमध्ये तुमच्या गल्लीमध्ये एखादी घटना घडली असेल तर मुलांना त्यांच्या भाषेत समजेल असं समजून सांगा की तो व्यक्ती का दगावला, काय झालं त्या घरामध्ये. त्यामुळे मुलांमध्ये व्यसनांविषयी तिटकारा निर्माण करायचा असेल तर मुलांपासून काहीही लपवू नका. त्यामुळे जितका मोकळा संवाद ज्या कुटुंबात असेल तेवढी मुलं लीडर बनतात, त्यांच्यात लीडरशिप येते आणि त्यांना एक विश्वास येतो की माझी आई, माझे बाबा माझ्यापासून काहीही लपवून ठेवत नाहीत आणि तो तुमच्या खराखुरा कुटुंबाचा घटक बनायला लागतो. त्यामुळे संवाद त्या दृष्टीने ठेवा. आत्ताच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये घरात बाहेर आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी मुलांपासून लपवून ठेवू नका. बऱ्याच पालकांना असं वाटतं की त्याला काय समजतंय, त्याला कशाला सांगायला पाहिजे. हे मात्र तुम्ही चुकीचं घडता. ज्या वेळेला रोहित कॉलेजमध्ये शिकायला गेला होता मुंबईला, त्यावेळेला त्याला ड्रग्ज आणि गर्द हा विषय त्याला प्रोजेक्टसाठी दिला होता. त्यावेळेला पुण्यामध्ये डॉक्टर मुक्ता पुंतांबेकर त्याच्यावरती काम करत होते. त्यावेळेला मी रोहितला तिथे घेऊन गेले आणि त्याला सगळे ड्रग्ज दाखवले. ते सगळ्या ड्रग्जचे प्रकार दाखवले, काय असतं, कसं असतं. मग सगळ्या पेशंटच्या रूममध्ये मी त्याला घेऊन गेले. ते पेशंट त्यांनी बघितले, त्याचे आई वडील आणि पेशंटची त्यावेळची नजर, तो एक भीषण भाव त्यांच्या चेहऱ्यावरचा जेव्हा त्यांनी बघितला, तेव्हा आई म्हणून मला खात्री होती की माझा मुलगा ड्रग्जच्या वाटेला कधी जाणार नाही. त्यामुळे लपवून ठेवू नका आणि सुसंवाद तुम्ही चांगला ठेवला तर मुलं आपली चांगली घडू शकतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा घटक आपल्या मुलांवरती परिणाम करतो तो म्हणजे संगत.
ज्या वेळेला घरामध्ये मुलांकडे दुर्लक्ष केलं जातं त्यावेळेला मुलं त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मित्रमैत्रिणींकडून शोधायला लागतात. यामध्ये मित्रमैत्रीण जर चांगली असेल, संस्कारित असेल, तर चांगल्या गोष्टी त्या लेकराच्या आयुष्यात घडायला लागतात. पण ते जर मूल, येणारी मैत्रीण किंवा मित्र जर चुकीचं असेल, चुकीची पुस्तकं आपल्या मुलाच्या हातात दिली, चुकीच्या फिल्म त्यांनी दाखवल्या, तर जो काही हार्मोन्सल बदल त्याच्या बॉडीमध्ये आणि मनामध्ये होणार आहे, त्यातून कदाचित मुलं चुकीचं काहीतरी करण्याच्या वाटेला जातात आणि ते फक्त संगतीमुळे होतं. त्यामुळे संगत तपासणं हे खूप मोठी जबाबदारी वडिलांची आणि आईची आहे. आपलं मूल कुठल्या संगतीमध्ये वाढतंय, कुठली मित्रमैत्रिणी त्याचे आहेत, त्यांचे काही फीडबॅक आहेत, आणि त्याचबरोबर स्कूल बॅग आपल्याला चेक करता आली पाहिजे. आपण स्कूल बॅग चेक केली तर स्कूल बॅगमध्ये काही चिटोरे सापडतात आहे का? जनरली वयात येणाऱ्या मुला मुलींच्या दप्तरं तर आपण चेक केलीच पाहिजेत. अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये, पुस्तकावर, वहीवर, मागच्या पानावर असं काहीतरी लिहिलेलं असतं. ते त्याच्या नकल किंवा त्याच्या एखाद्या वर्गातल्या मुलीने किंवा मुलांनी त्या गोष्टी केलेल्या असतात आणि ते जर तुम्ही नाही पाहिलं तर ते प्रकार वाढायला लागतात आणि मग गोष्टी हाताबाहेर जायला लागतात. आणि त्यासाठी वय असतं 13, 14, 15, ज्याला आपण टीन एज म्हणतो, म्हणजे 13 ते 19 हे वय असतं. या वयामध्ये स्कूल बॅग पालकांच्या नजरेखालनं गेली पाहिजे. त्यामुळे याही गोष्टीची काळजी तुम्ही घ्या. मित्रमैत्रिणींच्या बाबतीमध्ये तुम्ही काळजी घ्या. त्याचबरोबर ताईंनी सांगितलं घरामध्ये बोलताना, आता तर तुम्ही पाहताय की राजकीय उलटापालटी झाल्यात. बरेचसे सभागृहात बसलेले पालक, कुणी कार्यकर्ते आहेत, कुणी कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, कुणी तुम्ही पुढारी आहात. पण हे सगळं जेव्हा घडत आहे आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला तुम्ही घरामध्ये मोबाईलवर बोलताना कुठल्या व्यक्तीविषयी कुठल्या भाषेमध्ये बोलताय, कुठली शिवी देताय, हे तुमच्या नकळत ही मुलं तुमच्या शेजारी बसून ऐकत असतात. आणि तेच शब्द, तेच सगळं ते बाहेर जाऊन मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करतात, बोलतात आणि त्या शब्दांचा, त्या शिव्यांचा वापर ती मुलं करतात. त्यामुळे आपण कुणाविषयी बोलतोय, कुणाच्या जवळ बोलतोय, आणि तुम्हाला माहिती नाही, मुलं जवळ बसलेली असतात तेव्हा कान सगळा तुमच्याकडे असतो. त्यामुळे आपण बोलताना भान ठेवा. आपल्या घरातल्या नातेसंबंधांवर बोलताना पण भान ठेवा. आपले काही चुलत भावंड असतील, भावकी असेल, आपले दुसरे असतील, त्यांच्याविषयी पण बोलताना मुलांच्या समोर कधीही चुकीची भाषा वापरू नका. कारण त्याच वेळेला मुलांच्या लक्षात येते की ते आपले वैरी आहेत, ते आपले कोणी लागत नाहीत, आपले बाबा त्यांच्याविषयी वाईटच बोलतात म्हणजे ती वाईट लोक आहेत. आणि ज्या वेळेला इमर्जन्सी येईल, ज्या वेळेला तुम्ही त्यांच्या आयुष्यात नसाल, त्यावेळेला हीच माणसं त्याच्या आयुष्यामध्ये कदाचित उपयोगी पडणारी असू शकतात. म्हणून नातेसंबंध दुखवू नका, तोडू नका, मुलांच्या मनामध्ये विष पेरू नका. एवढी काळजी मात्र आपण घेतली पाहिजे. कारण त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये कधी कुणाचा संबंध आणि कोण नातेवाईक तुमच्या नंतर त्याला उपयोगी पडणार आहे याचं तुम्हाला आता तुम्ही सांगू शकत नाही. इतकं भान तुम्हाला असलं पाहिजे. वेळ देत असताना कधी सुट्टीवर गेला तर जे आम्ही करायचो, ट्रेकिंगला जाणं, किल्ले पाहणं, मुलांना नैसर्गिक शिबिरांना पाठवणं, या गोष्टी तुम्ही करा. डोंगर किल्ल्यांवर तुम्ही स्वतः डबे घेऊन जा, मुलांना बरोबर न्या. चालत असताना, किल्ला उतरत असताना ज्या काही गोष्टी तुम्ही बोलता, लहानपणीच्या आठवणी सांगता, तुमचे आई वडील कसे होते, तुमचे आजी आजोबा कसे होते, तुमच्या आयुष्यामध्ये काय घडलं, हा जो संवाद आहे ना, तो फक्त बाहेर फिरायला गेल्यावर होत असतो. त्यासाठी मुलांबरोबर बाहेर ट्रेकिंगला गेलं पाहिजे, गड किल्ले आपण पालथे केले पाहिजेत. त्या मातनं इतिहासही मुलांना कळतो आणि तुमचा स्वभावही मुलांना चांगल्या पद्धतीने कळू शकतो. हट्ट आणि मागणी आणि पुरवठा, म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळेला आम्ही 8-10 मुलं एका घरामध्ये होतो. त्यावेळेला जबाबदाऱ्यांचं कामाचं वाटप असायचं. त्यावेळेला आत्तासारखे नोकर चाकर घरामध्ये नसायचे. आज घर कोणी झाडायचं, आज घर कोणी पुसायचं, भाज्या निवडण्यापासून, वेण्या घालण्यापासून अभ्यास कोणी घ्यायचा, याचं सगळं नियोजन आमच्या सगळ्या बहीण भावंडांचं लहानपणी ठरलेलं असायचं. त्यामुळे अगदी कळतं त्या वयापासून आम्हाला कष्टाची सवय लागली. अगदी चुलीवरचा स्वयंपाक असेल, घर झाडणं, भांडी घासणं, या सगळ्या गोष्टीची सवय आम्हाला लहानपणापासून लागली. त्यामुळे माझे काका जे होते, मधले काका, त्यावेळेला मी शहरामध्ये राहायचे, माझे वडील शेतावर असायचे. त्यावेळेला ते द्राक्षाची पेट्या घेऊन यायचे. त्यावेळेला बँगलोर सारखी व्हरायटी असायची, ती करंटी असायची. माझे काका आले की वजनाचा काटा लावायचे. मला सुद्धा नवल वाटायचं आणि ते बरोबर 200 ग्रॅम द्राक्ष सगळ्यांना आम्हाला वाटून द्यायचे. दिवाळीचे फटाके असायचे, अजून मला आठवतं, दिवाळीचे फटाके सुद्धा त्यावेळेला असे काय मोठे फटाके असायचे, मी 50-60 वर्षापूर्वीचा काळ सांगतेय. लवंगी किंवा असे काही छोटे छोटे फटाके असायचे, फुलभाज्या असायच्या. आणि ते आले ना की त्यांचं कामच असायचं घरामध्ये. 3 चुलते, म्हणजे माझे वडील धरून 3 जण भाऊ, आणि ते वाटून द्यायचे.
ते जे वाटून दिलेले फटाके आणि वाटून दिलेली द्राक्षे असतात ना, ते खाताना आपण किती काळजी घेतो. आधी त्याचे फटाके संपून जायचे, मग आपले काढायचे. एखादा लवंगीचा आवाज नाही आला तर तो लवंगी काढायचा, तो उलगडायचा आणि त्याचे ते दारूला आपण हे करायचं. म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही हात भाजून घेतलेले आहेत. पण ते शेअरिंग केअरिंग आहे त्या परिस्थितीमध्ये तडजोड करणं या गोष्टी पूर्वी असायच्या. आत्ता काय झाले, आम्ही 4 भावंड होतो, आता काय झाले, एक मुलगा एक मुलगी. त्याच्यामध्ये काय झाले, लाड अति व्हायला लागले. तुझ्या काय बापाला कमी आहे, आम्हाला नाही मिळालं, मग आम्ही जीवाचं रान करू, पण आम्ही तुमच्यासाठी करू. यातनं काय करता तुम्ही, मुलाच्या लक्षात येतं की कुठं काय नस दाबल्यानंतर तोंड उघडतं आणि मग ती पोरं तुमचा गैरफायदा घ्यायला लागतात आणि मुलं हट्टी बनतात. तुमचं बजेट नसताना पण कधी कधी तुम्ही खर्च त्यांच्यासाठी करता. त्यामुळे मुलांना घरातल्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असणं ही काळाची गरज आहे. त्याला सांगा तुम्ही आपली परिस्थिती, आपलं बजेट आणि आपण किती खर्च करू शकतो तुमच्यासाठी. हे जर नाही तुम्ही सांगितलं तर मुलं हट्टी बनतात आणि मग तुमच्या नाकात दम आणतील. त्यामुळे बजेट मुलांना कळलं पाहिजे, कुठली वस्तू कधी घेतली पाहिजे आणि कशी घेतली पाहिजे याचं सुद्धा मुलांना भान पालकांनी देणं गरजेचं आहे. त्यामुळे उठसूट शॉपिंग करणं, दुकानात जाणं, मॉलमध्ये जाणं आणि ते त्यांच्यासाठी घेणं आणि आल्यानंतर मुलं त्या वस्तूची किती वेळ खेळतात हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळं मुलांना परिस्थितीची जाणीव करून द्या. अनाथ मुलांमध्ये त्यांना काय मिळतं, गरीब मुलांना मिळतं का नाही याची सुद्धा जाणीव आपण कधीतरी करून दिली पाहिजे. म्हणून त्यांचे वाढदिवस कधीतरी अनाथाश्रमामध्ये जाऊन, ज्यांना आई वडील नाहीत, अंध अपंग मुलांमध्ये जाऊन जर साजरे केले तर मुलांची ती भावनिक एक संवेदनशील जाणीव त्या मुलांमध्ये आपण वाढवू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला मुलांना हट्टी बनवू नका, त्यांना थोडासा विचार करायला लावा, त्यांना बजेटिंग जसं ताईंनी सांगितलं तसं करायला लावा. पोडगेपणा वाढू देऊ नका. बऱ्याच मुलांना मी बऱ्याच कुटुंबामध्ये बघितलेलं आहे, इतके पालक मारतात पण पोराच्या डोळ्यामध्ये अश्रूचा थेंब नसतो. मग लक्षात येते की या पोरांनी जसं कळतंय तसं इतका मार खाल्लेला आहे की ती मूल पोडगं बनलेलं आहे आणि त्याला त्याची संवेदना त्याच्या पाठीवरती येतच नाही की बाप मला मारतोय किंवा आई मला मारते. हा पोडगेपणा तुमच्यासाठी घातक आहे, तुमच्या म्हातारपणासाठी, तुमच्या मधल्या वयासाठी घातक आहे. त्यामुळे मुलं पोडगी बनवू देऊ नका आणि तेवढं मारू नका की त्यांच्या संवेदनाच मरून जातील आणि तुमच्याविषयी त्यांच्या मनामध्ये खचून राग भरेल आणि ते वाटच बघत असतात की कधी एकदा मी मोठा होतो आणि कधी एकदा ह्याची सगळी कसर मी तुमच्यावर काढतो. आणि मग मात्र तुम्ही विचार करा की तुमचं म्हातारपण किती अवघड असेल. आणि ऑलरेडी आहे, मुलं लग्न होईपर्यंत आपली असतात. माझ्या बाबतीत तसं घडलेलं नाही, मी खूप सुदैवी आहे. पण बऱ्याच कुटुंबामध्ये असं असतं की लग्न झाल्यानंतर आई वडिलांचं जगणं खूप तारेवरची कसरत असते. हे वास्तव आहे आपल्या समाजाचं. त्यामुळे मुलं संस्कारित घडवा, त्यांना चांगली वळणं लावा, शिस्त लावा. असं समजू नका की शारदानगरला मुलगी घातली म्हणजे आमची जबाबदारी संपली. दादा, वहिनी, मुंडे सर, घोडके सर सगळेजण आहेत, आम्हाला काय बघायचंच नाही, अजिबात नाही. तुमचा सुद्धा रोल आहे, कारण तुम्ही त्यांना जन्म दिलेला आहे, तुम्ही त्यांचे आई वडील आहात. त्यामुळे त्यांची मैत्री, त्यांचे शाळेमध्ये येणं, शिक्षकांशी बोलणं, त्यांचे रिझल्ट बघणं. तुम्हाला माहिती की केंद्र शासन आणि शासनाने आपल्या सगळ्या परीक्षा बंद केलेल्या आहेत. पण मी जसं या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करते आप्पासाहेबांनंतर, तसं या संस्थेने कधीही परीक्षा घेणं बंद केलेलं नाही. टेस्ट घेतल्या जातात, परीक्षा घेतल्या जातात, त्याचे रिझल्ट लागले जातात आणि त्या मुलाला जाणीव असते की माझी उडी कुठपर्यंत आहे आणि मी कुठल्या विषयामध्ये किती चांगला आहे हे त्या मुलाला माहिती असल्यामुळे. आणि पालकांनी जर शिक्षकांशी संपर्क केला तर या गोष्टी पालकांना कळतात की आपलं मूल कुठल्या विषयामध्ये चांगलं आहे. म्हणून शिक्षकांशी आणि शाळेशी संपर्क ठेवणं गरजेचं आहे. हॉस्टेलमध्ये जर मूल असेल तर हॉस्टेलमध्ये मूल घालताना, मग ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल, काही सवयी असतील किंवा काही चुकीचं घडलं असेल त्या लेकराच्या बाबतीत, तर ते तुम्ही शाळेला किंवा आम्हाला सांगायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. कारण तुम्ही जरी नाही सांगितलं तरी मुलाच्या वर्तणुकीतनं ते थोडेच दिवसामध्ये वसतिगृहाच्या लक्षात येतं आणि मग आम्हाला लक्षात येतं की पालक आमच्याशी खोटं बोललेले आहेत. काही असतील, त्याची सवय असेल, एखादा आजार असेल, त्याला फिट्स येत असतील, काहीही असेल, चोरी करण्याची सवय असते मुलांना, एकमेकाचे पैसे मुलं चोरतात, एकमेकाचे वस्तू मुलं चोरतात. हे जर असेल तर त्याची गुप्तता पाळली जाईल. पण ती सवय तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावरती नक्की औषध
मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, पण तुम्ही सवयी लपवू नका. मुलगी शाळेत गेली म्हणजे शारदानगरला गेली म्हणजे ती सुधारेल, तिच्या चुकीच्या गोष्टी ती बंद करेल. हा ग्रह या ह्याच्यामध्ये तुम्ही भ्रामक ह्याच्यामध्ये तुम्ही राहू नका. बरीच मुलं बदलत नाहीत आणि ते त्यांचीच कर्म करत राहतात आणि मग कधीतरी तुम्हाला शाळा बोलवते आणि तुम्हाला सगळं ऐकावं लागतं. त्यामुळे अशी प्रसंग आपल्यावर येणार नाही याची काळजी घ्या. मोबाईल अजिबातच अलाउड नाहीये. तुम्हाला माहिती की इथं हॉस्टेलमध्ये एक कार्ड केलेलं आहे. त्या कार्डवर 5 नंबर असतील. त्या 5 नंबर तुम्ही दिलेले असतात. त्याच 5 नंबरला विद्यार्थी बोलू शकतो. मुलाकडे मोबाईल देण्याची गरज नाही. त्या नंबरचं रेकॉर्डिंग राहतं आणि त्या व्यतिरिक्त फोनवरती मुलं बोलायला जात नाहीत आणि मुलं अभ्यासामध्ये राहतात, ग्रंथालयामध्ये जातात, इंटरनेटवर जाऊ शकतात, बाकीचं सगळं त्यांना सुविधा आहेत. पण मोबाईल मात्र या संस्थेमध्ये वसतिगृहामध्ये अजिबात अलाउड नाहीये आणि तो देण्याचा प्रयत्न पालकांनी करू नका. इथं सर्व सिस्टीम आहेत. तुमचं मूल सुरक्षित वातावरणात आहे, त्यामुळे मुलाचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. मुलाच्या बाबतीत काहीही घडलं, पडला, लागलं, काही त्याला त्रास झाला तर डायरेक्ट तुम्हाला घरी फोन येईल. तोपर्यंत मूल हॉस्पिटलाइज केलेलं असेल, त्याच्या ट्रीटमेंट आम्ही चालू केलेल्या असतील. तुमची वाट बघत आम्ही थांबणार नाही. त्यामुळे मोबाईल अजिबात मुलांकडे देऊ नका. मुलांना खाऊ देताना तळलेलं किंवा मुलाला कळणारच नाही की त्याला बुरशी आली असे पदार्थ मुलांना देऊ नका. शक्यतो ड्रायफ्रुट्स द्या. पौष्टिक काही देता आलं तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे खाऊच्या बाबतीत पण मुलांच्या बाबतीत तुम्ही काळजी घ्या. आणि शिक्षकांशी बोलत असताना तो ग्राउंडवर जातो का, त्याचा आवडीचा खेळ खेळतो का, अशा काही बारीक सारीक चौकशा तुम्ही शिक्षकांकडे निश्चितपणे करा. मीटिंगला जेव्हा बोलवलं जाईल त्यावेळेला वर्गवाईज जेव्हा मीटिंग असतील त्या प्रत्येक मीटिंगला आई किंवा बाबांनी तिथं येणं गरजेचं आहे. शाळेत काय घडलं हे आईनी बाबांना सांगितलं पाहिजे आणि बाबांनी आईला सांगितलं पाहिजे की असा असा विषय झालेला आहे आणि इथं थोडं लक्ष देण्याची गरज आहे. आपण आनंददायी शिक्षण हा कन्सेप्ट गेले काही वर्षामध्ये राबवला होता. तो बऱ्याच पालकांना मानवला नाही. बऱ्याच पालकांनी मुलं काढून नेली आणि तीच मुलं परत शाळेमध्ये आली. आनंददायी शिक्षणामध्ये जी छोटी मुलं आहेत 4थी पर्यंत 5वी पर्यंतची, त्या मुलांना आम्ही साहित्य देतो. म्हणजे त्यांना आम्ही 6 वर्षापर्यंत दादांचा काही आग्रह आहे की त्याच्या हातामध्ये पेन पेन्सिल द्यायचीच नाही. ते मूल आकारातनं, स्पर्शातनं, डोळ्यांनी, कानानी, नाकानी शिकलं पाहिजे. आणि तोच कन्सेप्ट आपण या आनंददायी शिक्षणामध्ये घेतलाय. मूल घरून येत असेल तर घरच्या कामामध्ये त्याचा भाजी निवडताना किंवा काही धान्य आणले असतील तर ते बाजूला करताना मुलांचा सहभाग जितका तुम्ही घ्याल त्यावेळेला मुलाची नजर तयार होते, त्याचा अभ्यास होतो, त्याला आकार कळतात, त्याला फळं कळतात, त्याला भाज्या कळतात आणि त्याला डाळी कळतात. हा एक आनंददायी शिक्षणाचा एक भाग आहे. तो जी मुलं घरनं येतात त्या घरच्या पालकांनी याच्यामध्ये मुलांचा किचन मधला सहभाग जर वाढवला तर मुलं जास्त सजग आणि त्यांना सगळ्या गोष्टी कळतात. मुलांच्या क्षमता ओळखून आपल्या घराच्या शेजारच्या मुलाला 90% मार्क पडले म्हणजे माझ्या मुलाला 90% मार्क पडलेच पाहिजेत हा आग्रह धरू नका. त्याच्या क्षमता काय आहेत, त्याचा विषयाचं त्याचं आवड निवड काय आहे, त्याच पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर तुमची मुलं त्या पद्धतीने घडतील. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स हे तिन्ही फॅकल्टी वाईट नाही आहेत. त्याला वाईट आपण करतो, कमी जास्त आपण करतो आणि सायन्स बेस्ट, कॉमर्स 2 नंबरला आणि आर्ट्स तर त्याच्यापेक्षा खराब. अशा ज्या काही भावना आपल्या मनामध्ये आहेत त्यामुळे मुलांचं नुकसान होतं. एखाद्या मुलाला आर्टला जायचंय, त्याच्यामध्ये काही वेगळे गुण आहेत तर त्या मुलाला आपण तिथं सायन्स 11वी 12वी किंवा 10वी नंतर पण बऱ्याच पालक जेव्हा ॲडमिशनला येतात 11वीच्या शारदानगरमध्ये त्यावेळेला मेजॉरिटी पालकच शारदानगरमध्ये दिसतात. शहरामध्ये जर तुम्ही गेला तर शहरामध्ये पालक जात नाहीत शाळेमध्ये, मुलं शाळेमध्ये जातात, मुलं फॉर्म आणतात, मुलं फॉर्म भरून देतात. पण ग्रामीण भागातला पालक सगळे अधिकार त्याला दिल्यासारखे सगळं तोच करतो, फॉर्म तोच भरतो, विषय तोच लिहितो आणि तिथून फोन करून मुलाला सांगतो की हे तुझं लिहिलंय म्हणून. अरे पण तुम्ही त्याला विचारलंय का त्याला काय करायचंय, कुठला विषय घ्यायचा आहे, त्याला इंजिनिअरिंग करायचंय, मेडिकल करायचंय, त्याच्या आधीची जी 10वी पर्यंतची जी आधीची तयारी आहे त्याच्यात त्याचे विषय आणि त्याचे इतर गोष्टी या बाबतीत पण अजूनही ग्रामीण भागातले आई वडील खूप सक्ती करतात. आणि त्यामुळे ज्या वेळेला 11वीची आम्ही मीटिंग घेतो आणि 11वीला 95% 96%च्या मुली ज्या वेळेला माझ्या समोर आम्ही आणल्या होत्या त्यावेळेला 95 आणि 90%च्या मुली 3-3 विषयामध्ये नापास झालेल्या होत्या. आणि जेव्हा मी मीटिंगला सुरुवात केली, मुलींना प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यावेळेला मुली ढसाढसा रडत होत्या.
म्हणजे 95% मार्क पडले म्हणजे मुलगी सायन्सलाच गेली पाहिजे का, तर नाही. तिला विचारा, तिला नक्की काय करायचंय, तिला कुठल्या विषयामध्ये रस आहे, तरच ते मूल घडणार आहे आणि तेच घर मूल मोठं होणार आहे. त्यामुळे क्षमतांचा विचार करून त्यांच्यावरती तुम्ही शिक्षण लादण्याचा प्रयत्न करा. त्याला स्पोर्ट्समध्ये रस असेल तर खेळामध्ये पुढे ढकला, अभिनयामध्ये त्याला रस असेल तर अभिनयामध्ये त्याला पुढे ढकला, क्लासिकल गाणं असेल तर गाण्यामध्ये त्याला पुढे ढकला. पण तुम्हाला त्याच्या मनाचा विचार करूनच तुम्हाला हे करायला लागेल. बऱ्याच पालकांना असं वाटतं की मुलं ही तुमची प्रॉपर्टी आहेत आणि मी म्हणल तसंच त्यांनी बसलं पाहिजे, उठलं पाहिजे, असा जर तुम्ही विचार करता तर ती मुलं भविष्यात जाऊन उद्रेक त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. कारण आत्ताचा जो काळ आहे संवेदनशील त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मोबाईल. आणि या मोबाईलमध्ये जर तुम्ही त्यांच्या हातात मोबाईल दिला असेल 2-2.5 वर्ष, तर तुम्हाला जर कुठल्या गोष्टी लॉक करायच्या असतात आणि कुठल्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवायच्या असतात, या जर तुम्ही बघितलंच नसेल तर त्या मुलांनी नक्की काय बघितलंय याचा ते ठाम पत्ता तुम्हाला लागू देणार नाही. त्यामुळे हे पण खूप महत्त्वाचं आहे पालकांच्या बाबतीमध्ये की काय दाखवलं पाहिजे, काय सांगितलं पाहिजे, काय बोललं पाहिजे याचं भान ज्या कुटुंबामध्ये आहे त्या कुटुंबातली मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने घडतात, मोठी होतात, करिअरला त्याला स्वातंत्र्य दिलं जातं. रोहितला सुद्धा मी विचारताना म्हणजे सहीच्या बाबतीत कदाचित माझ्याकडनं चूक झाली की तिला आर्ट्सला घालायला पाहिजे होतं, मी सायन्सला घातलं. पण मला नंतर कळलं की तिला आर्ट्सला घालायला पाहिजे होतं. पण मग ती चूक आम्ही रोहितच्या बाबतीत नाही केली. एक तर फॅमिली बिझनेस होता, सायन्सला पवार कुटुंबातला कधी आम्ही सायन्सचा विचारच नाही केला. मग तो बिझनेसमॅन होणार आहे किंवा कारखानदारीमध्ये जाणार आहे, तर मग त्याला कुठलं नाही. मग त्याला विचारलं की अकाउंटच्या संबंधितलं ज्ञान, म्हणून आम्ही त्याला 11वी-12वी त्याला हॉस्टेलला ठेवला, कॉमर्सला घातला आणि नंतरचं शिक्षण पण बिझनेस मॅनेजमेंटचं डिग्रीचं शिक्षण आम्ही त्याला त्याच्या आवडीनुसार त्याला घ्यायला घेतलं. त्यामुळे त्याचा उपयोग त्याला त्याच्या बिझनेस वाढवताना, त्याची कंपनी वाढवताना त्याला झाला. त्यामुळे सक्ती करू नका. त्यामुळे त्या मुलाचा आतला आवाज ऐकूनच त्याला ते शिक्षण देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. समाजभान ठेवा. तुम्ही ज्या परिसरामध्ये राहता, ज्या गावात राहता, ज्या वस्तीवर राहता, तो परिसर, ती वस्ती, ते गाव प्लॅस्टिक मुक्त, कचरा मुक्त, देशी झाडांच्या लागवडी आपल्याला करता येतील का, पुढचा काळ किती आव्हानात्मक आहे याची जाणीव लेकरांना करून द्या. कारण आपलं आयुष्य खूप आनंदाचं, समाधानाचं गेलं, आता तरी आपल्याला पोटभर पाणी मिळतंय, पण कदाचित पुढचा भविष्यकाळ असा असेल की मुलांना पाणी आणि ऑक्सिजन याची वानवा भासू शकते. त्यासाठी मुलांची मानसिकता आणि तुमची मानसिकता करणं गरजेचं आहे. त्यामुळं जास्तीत जास्त झाडं लावणं, त्या झाडाची काळजी मुलांना घ्यायला सांगणं, ही सुद्धा जबाबदारी पालकांची आहे. आणि त्याचं संगोपन मुलांनी करावं त्या झाडांचं. असं पण काही वातावरण तुम्ही जर करू शकलात तर त्याचे खूप चांगले रिझल्ट आपल्याला मिळतील. त्याचबरोबर वसतिगृह हा जो एक विषय आहे, ज्यांच्या मुली वसतिगृहामध्ये राहतात, मुलं आणि मुली, त्या पालकांनी येताना वसतिगृहाच्या सुट्ट्या, शिक्षकांशी बोलणं, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित करून आला तर तुम्हाला गेटमधनं माघारी लावलं जाणार नाही. बरेचसे पालक लग्नाला येतात, कुणाकडे तरी कार्यक्रमाला येतात आणि ते गेटवरती येऊन रेक्टर असतील किंवा आमच्या इथले काही स्टाफ असेल त्यांच्याशी तुम्ही आरेरावीच्या भाषेमध्ये बोलता. तुम्हाला माहिती का मी कुठला आहे, मी जामखेडचा आहे, तुम्हाला माहिती का मी कुठनं कर्जतवरनं आलोय, तुम्हाला माहिती का मी रोहिदादाच्या मतदारसंघातनं आलोय. ही भाषा शारदानगरच्या गेटवरती कुणाचीही चालणार नाही. नियम आणि शिस्त पाळा. कारण तुम्ही आलेली जी वेळ असते त्या वेळेला तुमचं मूल शाळेमध्ये अभ्यास करत असतं. त्या मुलाला शाळेतनं उठवून आणायचं, तुम्हाला भेट घालून द्यायची, ह्या चुकीच्या गोष्टी तुम्ही करायला भाग पाडू नका. त्यामुळं तुम्हाला वेळी अवेळी जर तुम्ही आलात तर तुम्हाला घरी जावं लागेल. तुम्हाला गेटवर मूल भेटवता येणार नाही. इन केस काही इमर्जन्सी आली, घरी कोणी काहीतरी झाली, दुखापत झाली, कोणी गेलंय, तर त्यावेळेला मात्र या गोष्टी आम्ही स्वतःहूनच करतो आणि ते मुलं आम्ही घरी पाठवतो. त्यामुळे संस्थेचे नियम तुम्ही तोडू नका. वेळी यावेळी संस्थेमध्ये येऊ नका. शिक्षक कामामध्ये असतात, मुलं अभ्यासामध्ये असतात, त्यामुळे ते वातावरण तुम्ही कधीही डिस्टर्ब करू नका आणि कुठलेही वेगळ्या भाषेमध्ये बोलू नका. रेक्टर ही एक अशी व्यक्ती असते ती तुमच्या मुलांची ती दुसरी आईची भूमिका निभावत असते. त्यामुळे मुलाला शिस्त लावणं, ती चुकत असेल तर तिला दुरुस्त करणं, रूममध्ये जाणं, तिची रूम चेक करणं, तिने कपडे व्यवस्थित सुकायला घातलेत का नाही, तिने युनिफॉर्म कसा घातला, हे शिक्षक जसे बघत असतात तशी ती वसतिगृहाची रेक्टर सुद्धा तुमच्या मुलांकडे बघत असते. त्यामुळे एक पालकाच्या भूमिकेमध्ये ती रेक्टर असते. त्या रेक्टरशी बोलताना पालकांनी त्या महिलेच्या वयाचं, तिच्या पदाचा मान तुमच्याकडनं राखला गेला पाहिजे. अजिबात चुकीच्या भाषेमध्ये, आरेरावीच्या भाषेमध्ये
तुम्ही आमच्या रेक्टरताईंशी, मावशींशी, स्वीपरशी बोलायचं नाही, कारण ती तुमच्या मुलांची काळजी इथं घेत असतात. त्यामुळे आपली भाषा ही नम्रपणाची असावी, अतिशय सुजाण पालकाची असावी, एवढी काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी असं मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. खूप मोठा डोस आपल्याला झालाय. 2.5 वर्षानंतर आपण एकत्र आलोय. आमचे कर्जत जामखेडचे पालक माझ्याकडे बघतात आहे, हसतात आहे. पण हे संस्थेचं दर 6 महिन्याचं शेड्यूल आहे आणि हे सगळं आम्ही का करतो, तर तुमचं मूल जे इथे शाळेत आहे ना, त्या व्यतिरिक्त पण तुमची जी घरची मुलं आहेत त्यांच्या पण आयुष्यामध्ये चांगले घडावं, चांगले संस्कार मिळावेत आणि घरं दुरुस्त व्हावीत, तुमच्या कुटुंबामध्ये आनंद यावा, समृद्धी यावी, म्हणून हा सगळा छोटासा प्रयत्न असतो की तुमच्या मनाची कवाडं जी तुम्ही घट्ट बंद करून ठेवली ती उघडण्याचं काम जसं ताईंनी केलं तसं मला जे सुचलं बसल्या बसल्या ते मी तुमच्याशी आज बोलण्याचा प्रयत्न केला. मग सतत संपर्कात राहा, बोलत राहा. मुलांच्या काही बारीक सारीक गोष्टी असतील, मध्ये पण मी काही काउन्सिलिंगचे काही सेशन आम्ही काही मुलांसाठी घेतले होते. माझ्या लक्षात आलं की 2.5 वर्षामध्ये बऱ्याच घरांमध्ये काही चुकीच्या घटना घडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात चुकीची घटना म्हणजे वडिलांनी आईला मारहाण केलेली आहे. मारहाण करताना ते दारू प्यालेले होते, अतिशय गलिच्छ भाषेमध्ये ते आईला मारहाण करत होते. असे काही प्रसंग आणि त्यानंतर काही वेगळे प्रसंग मुलांनी पाहिल्यामुळे शाळेत आल्यानंतर बऱ्याच मुलांच्या बाबतीत मला प्रॉब्लेम जाणवले आणि मी पुण्यावरनं मोतीवाला सर यांना बोलवलं आणि काही मुलांचं काउन्सिलिंग आपण केलं की त्यांच्या मनामध्ये जे काही झालेलं होतं ते सगळ्या गोष्टी आपण पूर्णपणे नाही पुसू शकत, पण त्यांना समजून सांगू शकतो. असे काही गोष्टी आम्ही गेले काही दिवस झाले शारदानगरमध्ये करतोय. त्यामुळं मुलं जपा, घडवा आणि आनंदाने राहा. धन्यवाद. धन्यवाद बहिणी साहेब. संस्थेचा कुणीतरी आभार मानण्यापेक्षा पालकांपैकी कुणीतरी यावं, 2 मिनिटं त्यांचं मन मोकळं करावं आणि आभार मानावेत आणि कार्यक्रम आपण संपवत आहोत, त्यामुळे उठायची काही करू नका. कुणीतरी एका पालकाने या आणि आभार माना. धन्यवाद बहिणी साहेब. आपले मार्गदर्शन पालकांच्या भावी आयुष्यासाठी, पालक व पाल्य हे नाते जपण्यासाठी आणि तसेच पाल्याच्या पुढील योग्य शिक्षणाच्या वेळी निर्णय घेण्यासाठी नक्कीच परिणामकारक व सहाय्यभूत ठरेल. पालकांना विनंती करते की त्यांनी जर कोणी उत्सुक असेल, पालक येत आहेत. आदरणीय व्यासपीठ आणि पालकवर्ग, माझा बऱ्याच दिवसांनी बोलण्याचा विषय ताईंचा खूप मोठा. आपण जरी म्हणजे मी पहिल्यांदाच इथं आलोय 2 वर्षातून, पण ताईंचा अनुभव दांडका आहे. कारण हे खूप वर्ष झालं कॉलेज आहे आणि त्यांच्या बोलण्यातून खूप छान जसाच्या तसा अनुभव आम्ही घेतो पालकवर्ग. आणि तेच वहिनींनी सांगितलंय, म्हणजे किती जरी आभार मानले आणि ह्यांनी खूप अनुभव आहे, अनुभवाच्या जोरावर हा प्रोग्राम त्यांनी अटेंड केला आणि काउन्सिलिंग करतात, हे पण खूप छान आहे. पण ते सगळ्या पालकांपर्यंत पोचत नाही, कारण अपडाऊनचे विद्यार्थी जे असतात त्यांच्या पण काय ते पण खूप महत्त्वाचं आहे. आणि शिक्षकांशी पण साधू आम्ही संपर्क आणि खूप खूप आभारी आहे. असंच छान असं मार्गदर्शन मुक्ताताईंनी पण केलेलं आहे. सर्वांचे आभार, शिक्षण संस्थेचे पण आभार. थँक्यू. धन्यवाद. सर्वप्रथम मी सुनंदाताईंचे खूप आभार मानते. सुनंदाताईंना सांगू इच्छिते की मी ही माझी विद्यार्थिनी राहिलेली आहे 11वी 12वीची आणि त्याच्यामुळं पहिल्यापासून मला इच्छा होती की माझ्याही मुलीला याच संकुलामध्ये ती शिकली पाहिजे, ती वाढली पाहिजे. कारण जे संस्कार आमच्यावर झालेले आहेत आणि ते संस्कार माझ्या मुलीवर व्हावेत. अगदी आग्रहाने मी उस्मानाबादची आहे तर तिथून माझं सासर उस्मानाबाद आहे, पण अतिशय आग्रहाने मला असं वाटतं की जिथं मी शिकले तिथं माझी मुलगी शिकली पाहिजे. कारण भविष्यामध्ये प्रत्येक येणारं संकट, ताईंनी आता अतिशय छान पद्धतीने सांगितलं की येणाऱ्या समस्या काय असणार आहेत आपल्या पालकांच्या आणि त्या पालकांच्या आणि तशाच मुलांच्याही भयानक समस्या आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना अनुभवायला येत आहेत. कोरोना काळामध्ये आपण त्या सर्वांनी पाहिलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर मुलांना चांगलं घडवायचं असेल
तर येणाऱ्या काळामध्ये हे शारदा संकुलन अतिशय गरजेचं आहे आणि आपल्या पालकांसाठी आपल्या पाल्यांसाठी फार महत्वाचं आहे. त्याच पद्धतीनं मुक्ताताईचं सुद्धा मी खूप अभिनंदन करते की अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला पालकांचा जो विषय आहे, कारण बऱ्याचदा असं होतं की आम्ही वेगवेगळ्या फील्डमध्ये असतो, आम्ही आमच्या पालक या भूमिकेमध्ये जेव्हा असतो तेव्हा पाल्यांचं काय म्हणणं आहे हे बऱ्याचदा आमच्या लक्षात येत नाही. आणि अतिशय खूप चांगल्या हसत खेळत वातावरणात ताईनं खूप छान पद्धतीनं समजावून सांगितलं आणि त्याच्यासाठी की असे वेगवेगळे प्रयोग सुरुंगताई पहिल्यापासून करत आलेले आहेत आणि त्याचं मला एक माजी विद्यार्थी म्हणून मला खूप अभिमान आहे. आणि वेगवेगळे आमचे पाल्य सुद्धा किंवा आमचे विद्यार्थी जे काय अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे हे घडतील आणि हे वेगवेगळे प्रयोग आपण करत आलेले आहात आणि इथून पुढे हे कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि या छान म्हणजे संवाद पालकांशी अतिशय छान पद्धतीने प्रोग्राम घेतला त्या वतीनं आपल्या पालकांच्या वतीनं मी आपल्या दोघींचंही अभिनंदन करते. थँक्यू. धन्यवाद ताई. आदरणीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित सर्व पालक, मी आपल्या पालकांच्या वतीने सर्वप्रथम वहिनी साहेब तुमचे खूप आभार मानते की इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत आपण जे मुलांसाठी किंवा पालकांसाठी जे मार्गदर्शनपर संवादी आयोजित करता या माध्यमातून आम्हाला महिला पालकांना खूप शिकायला भेटतं आणि ग्रामीण भागातून आलेल्या महिलांना खूप शिकायला भेटतं. आणि संस्थेविषयी खरं तर मी खूप आभारी आहे. मला या संस्थेमध्ये शिकण्याची इच्छा होती पण झालं नाही, पण माझा मुलगा या संस्थेमध्ये शिकतो याचा मला खूप अभिमान आहे. कारण इथले शिक्षक वर्ग आणि कधीही प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर कधीही भेटतं. ही एक आपली संस्था खूप छान मार्गदर्शन करते, त्याबद्दल मी आपले आभारी आहे. आणि आजचा जो संवाद होता तो गेल्या 2.5 वर्षानंतर आम्हाला आपण घडवून आणला आणि खूप मोठ्या संख्येने पालक या ठिकाणी उपस्थित राहिले. हे सगळं श्रेय या संस्थेचं शिक्षकांचं आणि विशेषतः तुमचं आहे. आमच्या सर्व पालकांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद ताई. पालकांनी कुणीही उठू नका. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने आपण करणार आहोत. आपण जागेवर बसा. आजच्या या संवाद पालकाशी कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केलेल्या शारदानगरच्या संकुलाने अतिशय योग्य असा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी सादर केलेला आहे. याच्या प्रमुख वक्ते आदरणीय मुक्ताताई चैतन्य, आदरणीय वहिनी साहेब, दादा. मी खरं तर या बारामतीचं वैभव ज्यांनी संपूर्ण देशामध्ये उज्ज्वल केलं ते आपल्या सर्वांचे गुरुवारी आदरणीय पवारसाहेब. या ठिकाणी अतिशय 2 तास झालं कार्यक्रम चाललेला आहे. ताईंनी जवळजवळ 1 तास आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. विद्यार्थी असेल, पालक असेल, त्यांच्या आई यांना जे मार्गदर्शन केलं अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी झालेलं आहे. कारण तुम्ही जे मांडलं ते आता याच्यामध्ये काही सांगावं असं काही राहिलेलंच नाही. अतिशय प्रत्येक वेगवेगळ्या विषयाला हात घालून आपण मुलांशी संवाद कसा असावा, आईवडिलांनी कसं वागावं किंवा घरामध्ये ज्या काही गोष्टी असतील अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी मांडल्या. वहिनी तर मी मगापासून पाहतोय की अतिशय सडेतोड त्यांचं व्यक्तिमत्व या ठिकाणी मला जाणवलं. कारण जी गोष्ट असते ती खरं बोलल्याशिवाय समाजामध्ये रुचत नाही आणि ती गोष्ट मांडण्याची अनेक लोकांमध्ये हिंमत नसते. परंतु अतिशय तुम्ही जबाबदारीने या ठिकाणी ही संस्था चालवत आहात. माझी मुलगी या ठिकाणी शाळेमध्ये आहे, 8वी पासून तर आता 10वीला आहे. माझं गाव दौंड तालुक्यातील भरतगाव, नाव तात्यासाहेब ताम्हाणे. या ठिकाणी आमची बहीणही या विद्याप्रतिष्ठानमध्ये 5 वर्ष शिक्षण घेतलेलं आहे. आजही ती चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी पुण्यामध्ये प्रोफेसर आहे. त्यामुळे या संस्थेबाबतीत मला खूप जुन्या गोष्टी अजून माहिती आहेत. जेव्हा विद्याप्रतिष्ठानला मी जायचो त्यावेळेस साहेबांनी त्या ठिकाणी अतिशय सुंदर म्युझियम त्या ठिकाणी बनवलेलं आहे आणि त्यामध्ये जेव्हा फिरत असताना अनुभव यायचा की साहेबांनी या देशासाठी, समाजासाठी काय काय केले आणि एवढं मोठा उत्तुंग असा वटवृक्ष या ठिकाणी बारामतीमध्ये उभा राहिलाय. त्याचा निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे. आपण
या ठिकाणी सर्वांना बोलवलं, आम्हाला बोलवलं, त्याबद्दल आपल्या संस्थेचं मी मनपूर्वक आभारी आहे आणि बोलण्याची मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दलही आपला मनापासून धन्यवाद आहे. मी अधिक न बोलता या ठिकाणी सर्व पालक, सर्व त्यांच्या आई वडील या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी मी आभार व्यक्त करू शकतो. थांबवतो. धन्यवाद. नमस्कार वहिनी साहेब, नमस्कार सर्वांना. मी पुणे पोलीस, मला 2 मुले आहेत आणि मला 1 महिना 1 आठवडा 15 दिवस मुलींना सोडून बाहेर जावं लागायचं ड्युटीसाठी. मला कंटिन्यू असं वाटायचं माझी मुलगी कुठं सेफ नाही, पण मला आज अभिमानाने सांगावं असं वाटते माझी मुलगी तर खूप सेफमध्ये आहे. चांगला अभ्यास होतोय आणि 1च महिना झालं इथे येऊन मुलींना एवढ्या समजूतदार झाल्यात की मला कधी कधी यायला वेळ भेटत नाही, कधी भेटतो मी, कधी येते भेटते. एवढा समजूतदार, कुठून एवढा समजूतदार पण आलाय काय माहिती. आणि अजून एक सांगावं असं वाटतं, इथं ज्या मावशी आठवड्याला मुलींना आंघोळी घालतात ना, त्या अक्षरशः मला डोळ्यात पाणी येतं. कारण की मी 1 महिना त्यांना आंघोळी, 1 महिना काय 6 महिना मी त्यांना आंघोळी घालू शकत नव्हती. त्या सांगतात मम्मी एवढं चोळून आंघोळी घालतात, डोकं धुवून आंघोळी घालतात तेव्हा. तर माझ्या मुलींना खूप खूप इथे मदत होते. भविष्यात मी म्हणजे कधी मदतीची गरज लागली तर आता म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात मी ड्युटी करतेच आहे, पण वहिनी साहेबांची किंवा इथे कधी मदत लागली तर मला आवर्जून बोलवावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. मी खडकी पोलीस स्टेशनला पुण्यामध्ये. सर्व पालकांनी बोलून झालेलं आहे. मी 2 शब्द ताई साहेबांचे सर्वप्रथम मी ताईंचे आभार मानते. इथे आम्हाला सर्व गोष्टी मुलींना मला 2 मुली आहेत मॅम. ॲक्च्युली माझी मुलगी 2 वर्ष झालं. कोरोना काळामध्ये पण त्यांचं काही स्टडी वगैरे होत नव्हता, पण टीचर लोक, सगळ्या रेक्टर, मावशी एकदम व्यवस्थित त्यांची केअर घेतात. मी प्रॉपर उस्मानाबादची, पण आम्ही पुण्यामध्ये राहतो. तर आम्हाला म्हणजे ज्या गोष्टी आम्ही घरामध्ये सगळ्या करू शकत नव्हतो, जी शिस्त लावायची, आणि मुली कसं इथं सगळं ऐकतात त्यांचं, टीचरचं झालं, रेक्टरचं झालं, मावशींचं झालं, एक व्यवस्थित वातावरणामध्ये राहतात. त्यामुळे मी ताईंचे 2 शब्द माझे संपवते. इथे कुठल्याही गोष्टीची त्यांना कमतरता भासत नाही, आणि जरी भासली काय आजारी पडल्या वगैरे तरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. मी सर्व पालकांकडून तुमचे आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद ताई. सर्व पालक या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी उत्सुक आहेत, तरी वेळेअभावी आपण या ठिकाणी थांबवतोय आणि या कार्यक्रमाची सांगता आपण वंदे मातरमनी करणार आहोत. वंदे मातरमसाठी सर्वांनी आपापल्या